हरे कृष्ण. सर्व भक्तांना सादर प्रणाम. आपण जो ग्रंथ आपण आता अभ्यासलेला आहे, त्याचं थोडं वाचन केलेलं आहे, त्याचं नावच आहे भक्ती रसामृत सिंधू. म्हणजे भक्तरूपी जो रस आहे आणि भक्तीचा जो रस आहे त्याला अमृत म्हटलेलं आहे. आणि त्या भक्ती रसारूपी अमृताचा हा समुद्र आहे, सागर आहे. आणि जसं समुद्राला लाटा उठतात, तशा प्रकारे या भक्ती रसामृत सिंधूमध्ये लाटा आहेत, लहरी आहेत. आणि त्या लहरी, जसं आता भक्ती हा एक भाग आहे. भक्तीचा उद्देश भगवंताला प्रसन्न करणं आहे. आणि जसं आता पृथ्वीवरती आपला समुद्र एकच असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण काय करतो, त्याचे भाग पाडतो. बंगाल सागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर वगैरे. तर हे नाव कशासाठी, तर आपल्या सोयीसाठी करतो. तसं भक्ती एकच आहे, उद्देश एकच आहे. परंतु भक्ती कशी करावी, भक्ती करताना कोणते नियम पाळावे, भक्तीतून कोणते रस निर्माण होतात, मग अशा प्रकारे आपल्याला ती भक्ती आणि भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग सोयीचा व्हावा म्हणून रूप गोस्वामींनी याचे 4 भाग पाडलेले आहेत. पहिला भाग आहे पूर्व भाग, आणि त्याच्यामध्ये भगवत भक्ती भेद हा भाग घेतलेला आहे. भगवत भक्ती भेदामध्ये सामान्य भक्ती, साधना भक्ती, भाव भक्ती, प्रेम भक्ती अशा 4 लाटा दाखवलेल्या आहेत. नंतर दुसरा भाग त्यांनी घेतलेला आहे दक्षिण विभाग. त्याच्यामध्ये सामान्य भगवत भक्ती रस असा हा दुसरा भाग घेतलेला आहे, दक्षिण भाग. त्याच्यामध्ये विभाव, अनुभव, सात्विक भाव, विविचारी भाव आणि स्थायी भाव अशा 5 लाटा, 5 लहरी दाखवलेल्या आहेत. नंतर तिसरा भाग त्यांनी घेतलेला आहे पश्चिम विभाग. त्याच्यामध्ये मुख्य भक्तिरस घेतलेले आहेत, जे आपण पाहिले शांत भक्तिरस, प्रीती भक्तिरस, प्रेयो भक्तिरस म्हणजे सख्य भक्तिरस, वात्सल्य भक्तिरस आणि मधुर भक्तिरस. आणि नंतर चौथा विभाग जो आहे उत्तर विभाग त्यांनी म्हटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे गौण रस आहेत 7, ते गौण रस या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हास्य भक्तिरस, अद्भुत भक्तिरस, वीर भक्तिरस, करुण भक्तिरस, रौद्र भक्तिरस, भयानक भक्तिरस, बिभत्स भक्तिरस, मैत्र आणि वैर स्थिती आणि रसाभास असे याच्यामध्ये घेतलेले आहे. म्हणजे 7 जे गौण भाग आहेत त्या 7 लहरी घेतलेल्या आहेत. आणि नंतर जे आपण पाहिलं शेवटचं रसमिश्रण, त्या रसमिश्रणाचा एक भाग मैत्री, मैत्री दाखवणारे रस आणि विरुद्ध रस याची स्थिती ही एक लाट घेतलेली आहे. आणि रसाभास जो आहे शेवटचा, तो नवम लहरी घेतलेली, म्हणजे शेवटचा जो भाग आहे त्याच्यात 9 लहरी आहे. अशा एकूण या समुद्राच्या 23 लहरी या ठिकाणी रूप गोस्वामींनी वर्णन केलेलं आहे. आणि याच्याविषयी आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत, की जेणेकरून आपल्याला भक्ती करताना कशी भक्ती करावी, कोणते नियम पाळले पाहिजे, कोणते गोष्टी करू नये भक्ती करताना, मंदिरात जाताना वगैरे जे आहे सगळ्या भक्तीचं वर्णन या ठिकाणी केलं आहे सविस्तर. पण आपण याचा भाग थोडक्यात आता पाहणार आहोत. तर भाग पहिला, पूर्व भाग, अध्याय 1. आता अध्याय जो पहिला आहे तो पहिला काय आहे, शुद्ध भक्तीची लक्षणे. तर शुद्ध भक्तीची लक्षणे 5 आहेत, सॉरी 6 आहेत. पहिला आहे भौतिक दुःखातून मुक्तता. त्यात आपण म्हणतो त्याला क्लेशाग्नी, म्हणजे भौतिक दुःखातून मुक्त होतो. शुद्ध भक्ती जर आपण केली तर त्याचं पहिले लक्षण काय आहे, भौतिक दुःखातून मुक्तता म्हणजे क्लेशाग्नी. दुसरं लक्षण आहे कृष्ण भावना शुभदायी आहे, म्हणजे शुभदायक आहे. कृष्णांच्या विषयीची जी भावना आहे, आपली शुद्ध भावना, त्याला शुभदा म्हणतात. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे शुद्ध भक्तीचं, कृष्ण भावनेतील सुख म्हणजे मोक्ष लघुताकृत असं त्याला म्हटलेलं आहे. कृष्ण भावनेतील सुख म्हणजे मोक्ष प्राप्त. नंतर चौथा जो भाग आहे, चौथं जे लक्षण आहे, शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ असते, सुदुर्लभा असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर पाचवं जे लक्षण आहे, भगवंताशी एकरूप होण्याचा आनंद, सादरानंद विशेषात्मा असं त्याला म्हटलेलं आहे. आणि 6वं जे लक्षण आहे, श्रीकृष्णांना आकर्षित करणे, कृष्णाकर्षिणी. अशा प्रकारे पहिल्या अध्यायामध्ये हे शुद्ध भक्तीची जी लक्षणं आहेत ती 6 लक्षणं सांगितलेली आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर अध्याय दुसरा,
भक्तीची प्रथम अवस्था जी आहे भक्तीची, ती कशी असते? तर ही जी अवस्था आहे ती भक्ती ही सतत घडणारी प्रक्रिया असते. मागील जन्मापासूनच ती सुरू होत असते आणि या जन्मात केलेली भक्ती पुढील जन्मात सुद्धा चालू राहते. त्याला साधना भक्ती म्हणतात. आणि म्हणूनच या ठिकाणी जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये साधना भक्ती, भावभक्ती, प्रेम भक्ती असं त्याचे भाग पाडलेले आहेत. त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यानंतर अध्याय तिसरा आहे भक्ती स्वीकारण्याकरिता साधकाची योग्यता. तिसरा अध्याय आहे. तर तिसऱ्या अध्यायामध्ये शुद्ध भक्ताची योग्यता काय पाहिजे? तर आपण शुद्ध भक्ताची संगत केली पाहिजे. आणि ती संगत करताना प्रथम श्रेणी म्हणजे आपण जे 3 प्रकार आहे भक्तीचे, त्याच्यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये शास्त्र अध्ययन केलं पाहिजे. दुसऱ्या श्रेणीमध्ये ध्येयाविषयी दृढनिश्चय असले पाहिजे. आणि तिसरा भाग म्हणजे दृढ श्रद्धा. म्हणजे म्हणजे 3 भक्तांचे जे प्रकार आहेत, ते 3 प्रकार आहेत सांगितले त्यांनी. म्हणजे भक्ताची जो संघ आपण करणार आहोत, ज्याची संगती करणार आहे, त्याचे 3 प्रकार असतात भक्तांचे. त्याच्यात प्रथम श्रेणीचा जो भक्त असतो, आपण त्याची संग करतो, त्याच्यामध्ये शास्त्राचं अध्ययन करणारा असतो, चांगला भक्त असतो. त्यानंतर दुसरा जो भक्त असतो तो शास्त्राचा अभ्यास करणारा कदाचित नसतो, परंतु त्याची जे ध्येय असतं भगवंताच्या भक्तीविषयी तो दृढ निश्चय असतो. आणि तिसरा जो भक्त असतो त्याची श्रद्धा थोडीशी काय असते, डळमळीत असते. तो नवोदित भक्त असतो. म्हणजे आपण म्हटलं ना, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू असे जे भक्ताचे 4 प्रकार केलेले आहेत ते यामध्ये मोडतात. तर अशा प्रकारे अध्याय तिसरा जो आहे तो काय आहे, भक्ती स्वीकारण्यासाठी साधकाची योग्यता काय आहे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर अध्याय 4 मोक्षा पलीकडील भक्ती सेवा. मोक्षापलीकडील भक्ती सेवा म्हणजे काय? तर फक्त चरण कमळांची सेवा. सेवा नसेल तर मोक्ष नको. पृथू महाराज म्हणतात, तुमचे महात्म्य ऐकण्यासाठी लक्षावधी कान आणि तुमचे महात्म्य सांगण्यासाठी लक्षावधी जिव्हा मला द्या. श्रवण आणि कीर्तन या मार्गाने आणि कोणत्याही मार्गाने फक्त आम्हाला भगवंताची सेवा करणे आणि भगवंताची सेवा करायला जर मिळत नसेल तर आम्हाला मोक्ष नको. म्हणून या ठिकाणी म्हटलेले आहे मोक्षा पलीकडील भक्ती सेवा. म्हणजे भगवंताची सेवा करणे हाच भक्तीचा उद्देश पाहिजे. मोक्ष मिळेल किंवा काय होईल नाही. जर भगवंताची सेवा करायला मिळत नसेल तर काहीच नको. त्याला म्हणतात मोक्षा पलीकडील सेवा, भक्ती सेवा. आता नंतर पुढचा 5वा अध्याय आहे भक्तिमय सेवेचे शुद्ध स्वरूप. आता भक्तिमय सेवेचं शुद्ध स्वरूप काय आहे? तर गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला भक्ती करायची त्यावेळेला जे शुद्ध चांगले गुरु आहे, प्रामाणिक गुरु आहे, त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. दीक्षा घेतली पाहिजे. आज्ञापालन केलं पाहिजे. अनुसरण केलं पाहिजे. अनुसरण म्हणजे काय, की चांगले जे आहेत लोक किंवा भगवंत त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. सेवेसाठी प्रश्न काय आहे, की आपण म्हणजे कृष्णाची संतुष्टी हा त्या ठिकाणी उद्देश ठेवला पाहिजे. द्वारका, वृंदावन या ठिकाणी निवास केला पाहिजे. एकादशी सारखा उपवास केला पाहिजे आणि वटवृक्ष किंवा तुळशी अशा झाडांची पूजा केली पाहिजे. फक्त आवश्यक गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. अनावश्यक गोष्टींचा स्वीकार करू नये. या भक्तिमय सेवेचे शुद्ध स्वरूप करण्यासाठी या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यानंतर अध्याय 6वा जो आहे तो आहे भक्तिमय सेवा करण्याचा मार्ग. यानंतरचे महत्वपूर्ण नियम खालीलप्रमाणे. म्हणजे सेवा करण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग, भक्तिमय सेवेचे जे मार्ग आहेत ते मार्ग बघा. नियम आता आपल्याला माहिती आहे, आपण आता भरपूर त्याच्यामध्ये खूप दिवस आपण आहोत. त्यामुळे भक्तिमय सेवेचे मार्ग कोणते आहेत किंवा नियम कोणते आहेत हे महत्व आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जो तिलक आहे आपला वैष्णव पंथाचा तो तिलक लावला पाहिजे. त्यानंतर हरे कृष्ण मंत्राचा जप केला पाहिजे आणि भगवंताला अर्पण केलेले फूल, हार
हे आपण धारण केले पाहिजे. भगवंतासमोर आनंदाने नृत्य केले पाहिजे. दंडवत प्रणाम, गुरु गुरु आणि अर्चा विग्रहासमोर आपण दंडवत प्रणाम केला पाहिजे. मंदिरामध्ये उभे राहून भगवंताचे स्वागत केले पाहिजे. शोभायात्रेमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. किमान एकदा तरी भगवंताचे त्या ठिकाणी दर्शन घेतले पाहिजे. आणि प्रदक्षिणा घालताना कमीत कमी आपण 3 प्रदक्षिणा तरी घातल्या पाहिजे. जास्त घातल्या तर चालतील, परंतु 3 पेक्षा कमी प्रदक्षिणा घालू नये. पूजा केली पाहिजे, गायन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, जप केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, महाप्रसाद ग्रहण केला पाहिजे, भजन केलं पाहिजे, चरणामृत घेतलं पाहिजे. असे भरपूर नियम आहेत. या ठिकाणी मी ते सर्व सांगत नाही. तर त्या ग्रंथाच्या पान नंबर 61 वर एकूण 44 नियम सांगितलेले आहेत. ते जिज्ञासूंनी अवश्य पाहावेत, ही विनंती. त्यानंतर अध्याय 7वा, भक्ती मार्गातील नियमाविषयी शास्त्रप्रमाणे. म्हणजे भक्ती मार्गात जे जे नियम आहेत त्याचे शास्त्रप्रमाण काय आहे, शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, की प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचा आश्रय स्वीकारला पाहिजे. आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा आणि उपदेश घेतला पाहिजे. श्रद्धा आणि विश्वासपूर्वक आध्यात्मिक गुरुची सेवा केली पाहिजे. साधू पुरुषांच्या चरण चिन्हाचे अनुसरण केले पाहिजे. शाश्वत धार्मिक तत्वाविषयी विचारणा केली पाहिजे. शंका निरसन केलं पाहिजे. श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व भौतिक वस्तूंचा त्याग करण्यास आपण तत्पर असलं पाहिजे. पवित्र स्थळी निवास केला पाहिजे, म्हणजे द्वारका, वृंदावन वगैरे. केवळ आवश्यक वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. एकादशीच्या दिवशी उपवास केला पाहिजे. पवित्र वृक्षांना प्रणाम केला पाहिजे. अभक्तांचा संग त्यागणे, जे भक्त नाहीत, जे अभक्त आहेत, त्यांच्या संगतीत राहू नये. अयोग्य शिष्यांचा स्वीकार करणे, अयोग्य शिष्यांचा स्वीकार करणे, अनेक मंदिरांची निर्मिती करणे किंवा अनेक ग्रंथाचे वाचन करणे. दैनंदिन व्यवहारात निष्कपट असणे आणि लाभ अथवा हानी याकडे समदृष्टीने पाहणे. म्हणजे आपण जे दैनंदिन व्यवहार करतो रोज, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट असता कामा नये. निष्पाप भावनेने ते केलं पाहिजे. आणि ते करताना म्हणजे फायदा होईल की तोटा होईल याचा विचार न करता त्या दोन्हीकडे समान दृष्टीने पाहिजे. तोटा झाला तरी भगवंताने केला आणि फायदा झाला तरी तो भगवंतामुळे झाला, असं आपण मानायचं. आणि जे दोन्ही झालं, तोटा जरी झाला तोही आपल्या काहीतरी फायद्यासाठी झाला, नफा झाला तोही फायद्यासाठी झाला, म्हणून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं दुःख मानायचं नाही, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. नंतर देवी देवता जे आहे तर त्याच्याविषयी वर्णन केलेलं आहे. आणि कोणत्याही जीवाला दुःख देऊ नये. आपण ज्या वेळेला समाजामध्ये वागतो त्यावेळेला कोणताही सजीव जरी असला तरी त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख देता कामा नये. मग ते किडी मुंगे काही असले, डास. तर फक्त आता मला वाटतं भागवतामध्ये एवढं सांगितलं की विंचू आणि साप हे जर मारलं तर पाप मिळणार नाही, पाप होणार नाही. परंतु इतर जे जीव आहेत त्या कोणत्याही जीवाला मात्र त्रास देऊ नये, दुःख देऊ नये, असं त्या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर अध्याय 8वा, वर्जनीय अपराध. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला भक्ती करायची असते त्या भक्ती करताना आपण काय केलं पाहिजे, की आपल्या हातून कोणते अपराध घडू नये. वर्जनीय म्हणजे त्यागणे, न करणे. असे आपल्या पूजा करताना आपल्या हातून कोणते अपराध घडू नये किंवा कोणते अपराध आपण टाळले पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलेले आहे. आपण तिथे मंदिरासमोर जाताना किंवा मंदिरात जाताना चप्पल घालू नये. नंतर उत्सव साजरे न करणे हा दोष आहे. नंतर दंडवत न घालणे, म्हणजे जो आपण आरचा विग्रह असतो, मूर्ती असते, तिला दंडवत न घालणे हा दोष आहे. हातपाय न धुता मंदिरात जाणे, सुतक असताना मंदिरात जाणे, नंतर स्वतः भोवती प्रदक्षिणा घालणे, नंतर मंदिरात झोपणे, मोठ्याने बोलणे, खोटे बोलणे, गप्पा मारत बसणे, रडणे, रागावणे, भांडण करणे, इतरांची स्तुती, मंदिरामध्ये इतरांची स्तुती करणे, नंतर कांबळी जी असते लोकरीची ती पांघरणे, आपण वायू सोडणे, भगवंताकडे मूर्तीकडे पाठ करून बसणे,
अशा प्रकारे भरपूर आहेत की जे आपण टाळले पाहिजे. असे आपल्या रसामृत सिंधूमध्ये 32 अपराध आहेत की जे आपण वर्ज केले पाहिजे. आणि वराह पुराणात सुद्धा 29 सांगितलेले आहेत आणि ते सुद्धा आपण पाहावेत. आपल्या ह्या ग्रंथातील पान नंबर 75, 76 आणि 77 याच्यावरती याचं वर्णन सविस्तर दिलेलं आहे. कोणते अपराध आपण टाळले पाहिजे भक्ती करताना ते जिथनं तुम्ही अवश्य वाचावेत. त्यानंतर अध्याय 9 भक्ती तत्वासंबंधी अधिक विचार. म्हणजे भक्तीची तत्व आहे त्याच्याविषयी आणखी काय विचार केला पाहिजे. तर आपण काय केलं पाहिजे, वरती आपण अपराध पाहिले, परंतु त्याशिवाय आणखी काय पाळलं पाहिजे, कोणते विचार केले पाहिजे. तर निंदा कुणाचीही निंदा करू नये. मंदिरात किंवा इतर ठिकाणी सुद्धा निंदा टाळावी. तिलक आणि तुळशी माळा, आपल्या कपाळावर तिलक पाहिजे, गळ्यात तुळशी माला पाहिजे. नंतर पुष्पमाळा स्वीकारणे. मगाशी सांगितलं की भगवंताला अर्पण केलेली तुळशी माला असतील, फुलं असतील ते स्वीकार करणे. नंतर विग्रहासमोर नृत्य करणे, आनंदाने नाचलं पाहिजे भगवंतासमोर. विग्रहांना प्रणाम करणे. नंतर श्री विग्रहाचे उठून स्वागत करणे. नंतर विग्रहाचे अनुगमन करणे. म्हणजे विग्रहाचे अनुगमन करणे म्हणजे काय, ज्या वेळेला रथयात्रा चालू असते त्यावेळेला पुढून म्हणजे रथाच्या पुढे किंवा रथाच्या मागून आपण त्यामध्ये ज्या वेळेला सहभागी होतो ते याला खूप महत्व असतं. त्यामुळे खूप पुण्य मिळतं, खूप फायदा होतो. म्हणून अशा रथयात्रेमध्ये सहभागी होणं त्याला अनुगमन करणं, विग्रहाचं अनुगमन करणं असं म्हणतात. विष्णूच्या मंदिरात दर्शनासाठी जाणं किंवा तीर्थगमन करणं. भगवंताच्या दर्शनासाठी जायचं किंवा आपण जे तीर्थस्थानी जातो, गोकुळ, वृंदावन, मथुरा किंवा मायापूर वगैरे, तर त्या ठिकाणी जाणे. त्यानंतर विष्णू मंदिराची प्रदक्षिणा करणे. विष्णू मंदिराची प्रदक्षिणा किमान 3 वेळा करणे. नंतर अर्चना, प्रार्थना. नंतर भगवंताची सेवा. म्हणजे आपण जे पाहत आहोत ते भक्ती तत्व जे आहेत त्या संबंधी आपण माहिती पाहत आहोत. नंतर प्रार्थना करणे, भगवंताची सेवा करणे, त्या ठिकाणी म्हणजे गायन म्हणजे कोणते भजन जे आहे आपली ते भजन करणे, संकीर्तन करणे, नंतर नाम जप करणे, विज्ञाप्ती म्हणजे नम्र निवेदन, नंतर स्तवपाठ म्हणजे भगवंताच्या स्तुतीपर गीता असतील ते म्हणणे, नंतर त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण करणे, चरणामृत प्राशन करणे, धूप, अगरबत्ती आणि पुष्पमाळांचा सुगंध घेणे, श्रीमूर्तींना स्पर्श करणे, श्री विग्रहाचं दर्शन करणे आणि आरती दर्शन. हे सगळे जे भाग आहेत ते भगवंत भक्तीच्या अधिक विचारामध्ये मोडले जातात. त्यानंतर अध्याय 10 त्याच्यामध्ये श्रवण आणि स्मरणाचे विधी असं या ठिकाणी दिलेलं आहे 10व्या अध्यायामध्ये. तर श्रवण आणि स्मरणाची विधी म्हणजे काय, तर श्रवण आपल्याला माहिती आहे श्रवण करण्याचं किती महत्व आहे. आपण जे श्रीमद भागवत पाहिलं त्याच्यामध्ये जे आपण पाहिलं की परीक्षित महाराज फक्त ऐकत होते आणि परीक्षित महाराजांनी केवळ श्रवण करून मुक्ती मिळवली. श्रवणाला खूप महत्व आहे. भगवत कृपेची प्रतीक्षा करणे म्हणजे भगवताची कृपा काय जादू नाही, आपण लगेच भक्ती करायला लागलो भगवंत आपल्याला प्रसन्न होतील, नाही. भगवंत कृपेची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, प्रतीक्षा करावी लागणार आहे. कदाचित एक जन्म नाही, अनेक जन्म वाट पाहावी लागणार आहे. नंतर स्मरण, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आणि मग आपण त्याला थोडक्यात ध्यान म्हणतो. आपण शांत चित्ताने बसून भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. त्यानंतर स्मरणानंतर ध्यान क्रिया म्हणजे स्मरणाचाच पुढचा जो टप्पा आहे तो ध्यान क्रियेचा आहे. त्यानंतर अध्याय 11 दिव्य सेवेची नाना रूपे म्हणजे आपण जी सेवा करणार आहोत भगवंताची त्याचे कोणते रूप आहेत, त्याचे कोणते भाव आहेत, त्याचे या ठिकाणी दिलेले आहे. दास्यभाव. दास्यभाव आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दास्य म्हणजे सेवा करणे, भगवंताची सेवा करणे, जसे हनुमान होते, तर हा दास्य भाव आहे. त्यानंतर सख्य भाव. सख्य म्हणजे काय, सखा म्हणजे मित्र, मित्रभाव. सख्य भाव म्हणजे मैत्रीचा भाव. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अर्जुन आणि कृष्ण यांचा मैत्रीचा भाव होता.
अशा अनेक उदाहरणं आहेत मैत्रीच्या उदाहरणाचे, मित्रत्वाच्या उदाहरणाचे. तर भगवंताशी मैत्रीचा भाव ठेवणारे अनेक भक्त आहेत. नंतर आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे काय? पूर्ण शरणागती, सर्व कर्मांचा त्याग करणे. भगवंतासमोर ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला पूर्ण शरणागती पत्करणे, त्याला आत्मनिवेदन म्हणतात. एखादी प्रिय वस्तू भगवंतांना अर्पण करणे, म्हणजे भगवंतालाच नाही तर आपल्याला जरी एखादी प्रिय असते ती भगवंताला अर्पण करणे. त्यानंतर श्रीकृष्णाच्या संतुष्टी करिता सर्वतोपरी प्रयत्न करणे. भगवंत कसे प्रसन्न होतील, भगवंताला कसा आनंद मिळेल, यासाठी सगळे जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करणे. त्यानंतर शरणागत होणे, भगवंताच्या चरणाला शरणागती पत्करणे. नंतर तुळशी सारख्या पवित्र वृक्षांची सेवा करणे. हे काय आहे? दिव्य सेवेची अनेक रूपे, दिव्य सेवेची इतर जी रूपे आहेत ही आपण या ठिकाणी पाहिले. दास्यभाव, सत्यभाव, आत्मनिवेदन, वस्तूचा त्याग, वस्तू अर्पण करणे, संतुष्टीचा, भगवंताच्या संतुष्टीसाठी प्रयत्न करणे, शरणागत होणे आणि तुळशीची पूजा करणे. नंतर अध्याय 12, दिव्य सेवेची अधिक अंगे. आता दिव्य जी सेवा आहे भगवंताची त्याच्यामध्ये आणखी कोणकोणती अंग आहेत? तर या ठिकाणी सांगितलंय बघा, वैदिक शास्त्रांचे श्रवण. आता आपल्या सनातन धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये जे शास्त्र आहे म्हणजे ग्रंथ आहेत, मग ते भगवद्गीता असेल, श्रीमद भागवत असेल, भक्ती रसामृत सिंधू असेल, चैतन्य चरितामृत असेल, या सर्व वैदिक शास्त्रांचं काय केलं पाहिजे? वाचन जरी करता आलं नाही तर कमीत कमी श्रवण केलं पाहिजे. नंतर मथुरा निवास म्हणजेच तीर्थस्थानाच्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी निवास केला पाहिजे. वैष्णव सेवा म्हणजे गुरुची तर करायचीच, परंतु जे श्रेष्ठ आपल्यापेक्षा जे वरिष्ठ भक्त असतील त्यांची सेवा करणे. आपल्या परिस्थितीनुसार भगवंताची सेवा करणे. आपली जशी परिस्थिती असेल, आपल्याकडे जास्त पैसा असेल तर मंदिर सुद्धा आपण बांधून भगवंताची सेवा करू शकतो. म्हणजे जशी आपली ऐपत असेल त्याप्रमाणे आपण भगवंताची सेवा करावी. कार्तिक महिन्यातील भक्तिमय सेवा. आपण जसं कार्तिक महिन्यामध्ये वृंदावनाला जातो, कार्तिक महिना हा पवित्र समजला जातो, म्हणून त्या सेवेला अत्यंत महत्व आहे. विविध उत्सव साजरे करणे म्हणजे जे भगवंताच्या संबंधात, विशेषतः जन्माष्टमी आहे, हा सगळ्यात महत्वाचा उत्सव आहे. अशा प्रकारचे आता एकादशी असते, तो उपवास असतो, तर उत्सव जर असेल तो जन्माष्टमीच आहे आणि तो उत्सव आपण काय केला पाहिजे? चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे. अत्यंत भक्तिभावाने अर्चा विग्रहाची सेवा करणे. अर्चा विग्रहाची सेवा करताना अत्यंत मग्न होऊन एकनिष्ठेने, एक विचाराने आपण ती सेवा केली पाहिजे. आणि भक्त समाजात श्रीमद भागवताचा पाठ म्हणजे गुरु शिष्य परंपरेनुसार आपण भागवत भक्ती जी आहे, भगवंत भक्ती आहे ती स्वीकारतो. आणि जो पाठ श्रीमद भागवताचा जो पाठ आहे तो आपण श्रवण केला पाहिजे किंवा शक्य असेल तर दुसऱ्याला सांगितला पाहिजे. शुद्ध भक्तांचा संघ. आपण जो संघ करतो, संकीर्तन म्हणतो आपण त्याला, आपण ज्यावेळेला एखाद्या भक्ताची संगती करतो तो भक्त कसा पाहिजे? शुद्ध भक्त पाहिजे. जर आपल्या भक्तीमध्ये वाढ होण्यासाठी अशा शुद्ध भक्तांचा संग करणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर हरिनाम संकीर्तन, हरे कृष्ण महामंत्र असेल, गीत असेल, कोणतं असेल तर त्या नावाने मोठमोठ्याने आपण करताल वाजवून आपण जर मोठ्याने म्हटलं तर त्याला संकीर्तन म्हणतात, ते केलं पाहिजे. आणि पुन्हा इथं म्हटलेलं आहे मथुरा निवास. मथुरा निवास वरती आलेलं आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा पण त्यांनी घेतलेले आहे ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तीर्थनिवास असा आहे. नंतर अध्याय 13 मध्ये सांगितलेलं आहे भक्तिमय सेवेची 5 शक्तिशाली साधने. अध्याय 13 मध्ये सांगितलेले आहे की कोणती साधनं आहे शक्तिशाली साधनं भक्तीची. मथुरा निवास हा पहिला आहे. त्यानंतर मूर्तीपूजन म्हणजे अर्चा विग्रहाचं पूजन. नंतर भागवत पुराणाचा पाठ म्हणजे श्रीमद भागवत आहे त्याचा एखादा अध्याय किंवा त्याचा काहीतरी भाग त्याचा रोज आपण वाचन केलं पाहिजे. नंतर वैष्णव भक्ताची सेवा, वैष्णव भक्ताची सेवा केली पाहिजे आणि महामंत्राचा जप केला पाहिजे. ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, या 5 गोष्टी काय आहे? शक्तिशाली आहे. भक्तीची सेवा करण्यामध्ये फार मोठं
योगदान त्या 5 विभागांचं आहे. त्यानंतर अध्याय 14 भक्तिमय सेवेसाठीची योग्यता. म्हणजे आपण जी भक्तिमय सेवा करतो त्यासाठी आपली काय योग्यता पाहिजे, तर कृष्ण भावना पाहिजे. म्हणजे कृष्ण भावना म्हणजे भक्तिमय सेवा हेच परिपूर्ण आहे. म्हणजे कृष्ण भावना, कृष्णाची भक्तिमय सेवा करणे हे काय आहे, परिपूर्ण आहे. म्हणजे आपण जर भक्ती केली तर त्याच्यातून भगवंताची जर आपण भक्तिमय सेवा केली, खरोखर निष्ठेने जर आपण भक्ती केली, तर ही भक्ती काय आहे, अत्यंत महत्वाची आहे. भक्तिमय सेवा हीच योग्य आहे. आणि त्याची अनेक उदाहरणं दिलेली आहेत. कृष्ण आणि अर्जुन यामध्ये गीतेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेल्या या सेवेचं महत्व, त्याच्याविषयी सविस्तर माहिती त्या अध्यायामध्ये दिलेली आहे. त्यानंतर 15वा अध्याय जो आहे तो आहे रागात्मिका भक्ती. रागात्मिका भक्ती म्हणजे वृंदावनातील कृष्णाचे जे पार्षद आहेत, म्हणजे त्याचे नेहमी त्यांच्या बरोबर राहणारे जे पार्षद आहेत, ते रागात्मिका भक्तीच्या स्वरूपामध्ये ते उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल. म्हणजे ज्यांचा संबंध हा स्वाभाविक आहे, नैसर्गिक संबंध आहे भगवंताशी, त्याला रागात्मिका भक्ती किंवा रागात्मिका भक्त म्हणतात. त्याच्यामध्ये गोप बालक येतात. कारण गोप बालकांनी पुरुषजन्मी काहीतरी सकृत केलेलं असतं, त्यांचा पूर्वजन्मी संबंध असतो, म्हणून त्या ठिकाणी ते येतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी रागात्मिका भक्ती जी आहे ती या ठिकाणी सांगितली. कामरूपा भक्ती सांगितलेली आहे. वृंदावनातील गोपी जी आहे, वृंदावनातील ज्या गोपी आहे त्यांची जी भक्ती असते त्याला कामरूपा भक्ती म्हणतात. आणि कामरूपा भक्ती म्हणजे कृष्णाविषयीचं आकर्षण असणारी भक्ती. आणि काही वेळेला जसं गोपी ह्या प्रेमाने आकर्षित होतात, तसा कंस हा काय आहे, भीतीने आकर्षित होतो आणि शिशुपाल द्वेषाने आकर्षित होतो. म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत, पण त्याला कामरूपा भक्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर अध्याय 16 रागात्मिका भक्तीचे अधिक वर्णन. रागात्मिका भक्ती जी आहे आपण वरती पाहिली 15व्या अध्यायात, तिचं अधिक वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये संबंध रूपा रागात्मिका भक्तीचे 4 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये संबंध रूपा म्हणजे भगवंताचे संबंध कसा आहे. आता नंद आणि यशोदा यांचा संबंध पिता आणि माता, नंद महाराज पिता, यशोदा माता असा संबंध आहे. आणि कधी कधी तो भाव काय होतो, भक्त आणि परमेश्वर असा संबंध आहे. कधी कधी मित्रत्वाचा संबंध असतो. अशा अनेक जसा संबंध असेल तसा त्याला संबंध रूपा म्हणतात. रागानुगा भक्तीची पात्रता म्हणजे रागानुगा जी भक्ती आहे तिची पात्रता काय पाहिजे, तर नित्य सिद्ध भक्ताच्या चरणांची अनुसरण करणे. जे नित्यसिद्ध भक्त आहेत ते खूप अगोदरच शुद्ध भक्त आहेत. त्या शुद्ध भक्तांची जर आपण सेवा केली तर आपल्या हातून रागानुगा भक्ती निर्माण होऊ शकते, ही त्याची पात्रता आहे. नंतर माधुर्य रती हा 3रा भाग आहे रागात्मिका भक्तीचा. आणि माधुर्य रती म्हणजे काय, भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं. त्यामध्ये गोपिका आहे, द्वारकेच्या राण्या आहेत, राधा आहेत, ह्या सगळ्या माधुर्य रतीमध्ये येतात. नंतर वात्सल्य आणि सख्य हा रागानुगा भक्तीचा 4था भाग आहे. नंद यशोदा यांचं वात्सल्य असतं आणि सुबल आणि इतर जे आहे त्यांचं सख्य भाव असतं. अशा प्रकारचे हे 2 आणि 2 4 भाग दिसतात. 4 भाग या ठिकाणी रागात्मिका भक्तीचे केलेले आहे. संबंध रूपा, रागानुगा भक्तीची पात्रता, माधुर्य रती आणि वात्सल्य आणि सत्य. अध्याय 17 भावभक्ती. अध्याय 17 मध्ये भावभक्ती, यामध्ये भावभक्ती म्हणजे काय, वैदी भक्ती. वैदी भक्ती काय म्हणजे नियमानुसार केलेली भक्ती. वैदी भक्तीची प्रगती होऊन जेव्हा भगवंताविषयी आपल्याला आसक्ती निर्माण होते, कृष्ण प्रेम निर्माण होतं, त्यावेळेला आपल्याला भगवंताचं प्रेम निर्माण होतं, त्याला भावभक्ती म्हणतात. आणि याच्यावरती हा 17 आणि 18 भाव हे जे अध्याय आहेत ते दोन्ही भावभक्तीवर आधारलेले आहेत. पहिल्या 17 अध्यायात जे आहे ते भावभक्ती म्हणजे काय याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये भावाचे लक्षण आणि अनुभव म्हणजे भावाची लक्षणं कोणती आहेत
आणि अनुभव म्हणजे त्या भावाचं प्रगटीकरण कसं होतं, अनुभव कसा येतो, याचं वर्णन केलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये. तर 18व्या अध्यायामध्ये जे लक्षण आणि अनुभव आहे याचं त्यांनी सांगितलेलं आहे. वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे जी आपल्याला वेळ मिळते त्याचा उपयोग करून आपण भक्ती केली पाहिजे. नंतर आपल्याला काय केलं पाहिजे, सहनशीलता आपल्या अंगी असली पाहिजे. आणि त्यानंतर विरक्ती म्हणजे काय, इंद्रिय भागापासून दूर राहणे, इंद्रिय भोगापासून दूर राहणे म्हणजे आपण जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जे आहे विकार त्याच्यापासून वेगळं राहणे. नंतर मानशून्यता म्हणजे निगर्वीपणा, गर्व नकोय, अभिमान नकोय, अहंकार मुक्त पाहिजे. नंतर आशाबंध म्हणजे काय, भगवंत निश्चित कृपा करतील असा दृढ विश्वास पाहिजे, त्याला आशाबंध म्हणतात. नंतर इच्छित यश प्राप्त करण्याची उत्सुकता, आस्वा, समुत्कंठा म्हणजे आपल्याला भगवत भक्तीमध्ये निश्चित यश मिळणार आहे याची उत्सुकता आणि उत्कंठा असलीच पाहिजे. नंतर नामगानात सदैव रुची, भगवंताचं नाम संकीर्तन जे आहे त्याच्यात नेहमी आवड असली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांचे दिव्य गुण कथन करण्याची उत्सुकता, भगवंताचे जे गुण आहेत कथन करण्याची आपल्याला उत्सुकता पाहिजे. आणि श्रीकृष्णांच्या लीलास्थळांचा निवास करण्याचे आकर्षण, जे वृंदावन असेल, मथुरा असेल, मायापूर असेल, जे जे भगवंताचे दिव्य गुण ज्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत त्या तीर्थस्थानांची भेट देण्यासाठी तिथं निवास करण्याची उत्कंठा आपल्याला लागली पाहिजे. अशा प्रकारचे हे 18व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. नंतर 19वा जो अध्याय आहे त्या 19व्या अध्यायामध्ये प्रेम भक्ती याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 आहे, भाव प्रेम आणि भगवंताची असाधारण कृपा, अहेतुकी कृपा. आता भावप्रेम म्हणजे काय, गुरुच्या मार्गदर्शनानुसार भक्तीचे नियम, गुरुच्या मार्गदर्शनानुसार भक्तीचे नियम पाळायचे आणि भक्ती करायची, त्यामुळे भावप्रेम निर्माण होते. आणि भगवंताची असाधारण कृपा म्हणजे ज्याला अहेतुकी म्हणतो आपण, अशी कृपा भगवंताच्या संगतीमध्ये आपण जर भक्ती केली तर भगवंत अशा प्रकारची कृपा आपल्याला प्रदान करतात. आणि तिसरा आहे शुद्ध भक्तांचा संघ. याविषयी आपण माहिती पाहिलेलीच आहे की प्रेम भक्ती आपल्याला कधी निर्माण होते, आपल्या मनामध्ये शुद्ध भक्ताच्या संगतीत राहिल्यावर प्रेम भक्ती निर्माण होते. अशा प्रकारे 1 ते 19 हे जे अध्याय आहे हा पहिला भाग संपला. आणि तो पहिला भाग जो आहे तो आपण पाहिलेला आहे. आता दुसरा भाग हा जो आहे तो दुसरा भाग आपण पाहणार आहोत. तो पहिल्या भागाला त्यांनी काय म्हटलेलं आहे, पहिल्या भागामध्ये भाव भाव भगवत भक्ती भेद, भगवत भक्तिभेद हा पहिला भाग आहे. त्याच्यामध्ये 1 ते 19 अध्याय आहेत. आणि आता दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग आहे सामान्य भगवत भक्तिरस. तो दक्षिण भाग आहे. पहिला भाग पूर्व भाग संपला, आता दक्षिण भाग आहे सामान्य भगवत भक्तिरस भाग. याच्यामध्ये 20 ते 34 अध्याय असे 15 अध्यायाचा भाग दुसऱ्या भागामध्ये केलेला आहे. त्यामध्ये अध्याय 20, त्या अध्याय 20 मध्ये दिव्य भक्ती रस, अध्याय 20 काय आहे, दिव्य भक्ती रस आहे. हॅलो, प्रभूजींचा आवाज नीट नाहीये. पण गुरुजी मला प्रभूजी म्हणाले की आपल्याला हे कदाचित 2 किंवा 3 पार्ट मध्ये करावं लागेल, कारण अजून पुष्कळ अध्याय बाकी आहेत, बरोबर? हो, दोन होतील. पुढच्याला नाही एवढा वेळ लागणार, पण अच्छा, मग 2 भागात होतील, मग आपल्याला 2 सेपरेट रेकॉर्डिंग करता येईल. मी अजून 10-1 मिनिटं घेतोय ना, हो चालेल, घ्या. अजून 10-1 मिनिटं घेतो आणि मग दुसरा सेशन घेऊ आपण पुढे. चालेल चालेल. अध्याय 20 त्याच्यामध्ये दिव्य रस हा भाग घेतलेला अध्यायामध्ये 20 मध्ये. आणि भगवंताशी प्रेमाचे आदान प्रदान करताना ज्या भावाचे आस्वादन आपण करतो, आस्वादन केले जाते, त्याला रस म्हणतात. म्हणजे आपण ज्या वेळेला भगवंताची भक्ती करतो त्यामध्ये ज्या वेळेला भगवंतांचं आणि आपल्या भक्तीचं आदान प्रदान होतं त्या भावनेला
त्या भावनेचा ज्यावेळेला आपण आस्वादन करतो त्याला रस म्हणतात. आणि दिव्य आनंदाचा अनुभव आपण घेतो तेव्हा त्याला काय म्हणतात? दिव्य रस म्हणतात. तर त्याचं सविस्तर वर्णन आपण त्या अध्यायामध्ये पाहू शकता, कारण या ठिकाणी एवढा आपल्याकडे वेळ नाहीये. त्यानंतर अध्याय 21 मध्ये श्रीकृष्णांचे दिव्य गुण. श्रीकृष्णांचे दिव्य गुण कोणते आहेत? तर याच्याविषयीचं वर्णन खूप छान केलेलं आहे अध्याय 21 मध्ये. तर त्यांचं काय काय गुण आहे बघा. सुंदर अंग प्रत्यांगाने युक्त शरीर. भगवंताचं शरीर सुंदर अंग प्रत्यांगाने युक्त आहेत. नंतर दुसरं आहे शुभ लक्षणांनी संपन्न. भगवंताच्या शरीरावर कोणती लक्षणं आहे आपण याचा अभ्यास केलेला आहे. त्या सर्व लक्षणांनी ते संपन्न आहे. ते काय आहे? नयनरम्य आहे, डोळ्यांना सुख देणारं आहे भगवंताचं रूप. तेजस्वी आहे. त्यानंतर बलवान आहे, चिरतरुण आहे. आपल्याला माहिती आहे, आपण बाह्य अवस्था, कौमार अवस्था वगैरे पाहिलेली आहे. ते नेहमी काय असतात? 15 वर्षाच्या किशोर अवस्थेच्याच रूपात चिरतरुण असतात. त्यानंतर विविध अद्भुत भाषांचे जाणकार, सर्व भाषांचे जाणकार, सत्यवचनी, नंतर मधुर भाषी, ओघवते संभाषण करणारे, त्यानंतर निष्णात पांडित्य, बुद्धिमान, प्रतिभा संपन्न, कला संपन्न, चतुर, निपुण, कृतज्ञ, कृतज्ञ म्हणजे उपकार जाणणारे, दृढ निश्चयी, देश काळ पात्र जाणकार म्हणजे देश काळ आणि कोण आहे त्याचे पूर्ण जाणकार, शास्त्रचक्षु म्हणजे शास्त्र जाणणारे डोळे, शास्त्रचक्षु. त्यानंतर शुची, शुची म्हणजे पावित्र्य, पवित्रता, आत्मसंयमी, स्थिर, सहिष्णू, क्षमाशील, गंभीर, आत्मसंतुष्ट, समचित्त, उदार आणि धार्मिक, असे 30 गुण आहेत भगवंताचे दिव्य गुण. या ठिकाणी 30 गुण दिलेले आहेत. नंतर अध्याय 22 श्रीकृष्णांचे दिव्य गुण म्हणजे या ठिकाणी अगोदरच्या 21व्या अध्यायामध्ये भगवंत श्रीकृष्णांचे दिव्य गुण दिलेले आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा 30 पहिल्या अध्यायामध्ये म्हणजे 21व्या अध्यायात 30 दिले आणि 22व्या अध्यायात पुन्हा पुढचे दिलेले आहेत 24. तर ते गुण बघा काय आहेत. आपण पाहिलं धार्मिक. नंतर इथं शूर, करुणामय म्हणजे दयाळू. त्यानंतर सर्वांचा आदर करणारे, विनयी, मृदू, लाजाळू, शरणागत पालक म्हणजे शरण आलेल्याला त्याचं पालन करणं, सुखी, भक्तांचे हितचिंतक, प्रेमाने वश होणारे, सर्व शुभकारक, सर्वांना शुभकारक, प्रतापी म्हणजे शूर, कीर्तिमान, प्रसिद्ध, भक्तवत्सल, नारीगण मनमोहिनी म्हणजे नारींना आकर्षित करणारे, सर्व आराध्य म्हणजे सर्वांचे दैवत, समृद्ध, श्रेष्ठ, परमनियंता, अपरिवर्तनीय स्वरूप म्हणजे चिरतरुण, त्यांचं रूप कधीच बदलत नाही, सर्वज्ञ, सर्व जाणणारे, नित्य नूतन, सच्चिदानंद विग्रह, सर्व सिद्धी संपन्न, अचिंत्य शक्तींनी संपन्न. अचिंत्य शक्ती म्हणजे काय आपलं माहिती. कोटी ब्रह्मांड विग्रह, सर्व अवतारांचे उगमस्थान, वध केलेल्या शत्रूला मुक्ती प्रदान करणारे, आत्मसाक्षात्कारी पुरुषांना आकर्षित करणारे, सर्व अद्भुत चमत्कार करणारे, श्रीकृष्ण प्रिय भक्तांनी वेष्टित आहेत, मुरली वादनाने त्रैलोक्याला आकर्षित करणारे, श्रीकृष्णांचे असमऊर्ध्व रूप माधुर्य. शेवटचा 64वा हा जो गुण आहे तो काय आहे. श्रीकृष्णाचे असमऊर्ध्व रूप. हा शब्द अनेक वेळा आपल्याला गेलेला आहे. म्हणजे नाही, सम म्हणजे समान आणि ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ. भगवंतापेक्षा समान कोणी नाही आणि श्रेष्ठही कोणी नाही. त्यामुळे भगवंताला काय म्हणतात. समऊर्ध्व. आता अध्याय 31 श्रीकृष्णांचे स्वरूप. श्रीकृष्णांचे स्वरूप या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत. श्रीकृष्ण कसे आहेत. धीरोदात्त. धीरोदात्त म्हणजे काय. गंभीर, विनयी, क्षमाशील, दयाळू, गुणवान, शक्तिमान, वत्सल आणि नम्र.
धीरललित म्हणजे विनोदी, नित्य नित्य नवीन, नित्य नव यौवन. नंतर धीर प्रशांत, शांत, सहन करणारे, विवेचन करणारे. त्यानंतर धीरोदत्त, धीरोधत्त म्हणजे धीरोदत्त. बघा, धीरोदात्त शब्द पहिला आलेला आहे. धीरोदात्त म्हणजे गंभीर, विनयशील असं ते गुण आहेत. आणि धीरोद्धत, धीरोद्धत म्हणजे त्याला आपण उद्धट म्हणतो तशा प्रकारे. ईर्ष्याळू, अहंकारी, शीघ्र, कोपी, चंचल, प्रौढी. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हे धीरोदत्त आहे, धरलेलंच आहे, धीर प्रशांत आहे, मग धीरोदत्त कसे? तर ईर्ष्या करणे, अहंकार, शीघ्र कोपी, चंचल हे सुद्धा गुण भगवंतात आहे. ज्या वेळेला काल यव्वन जो आलता हल्ला करायला भगवंतावर त्या जरासंधाने पाठवलेला, तेव्हा त्या काल यव्वनाच्या पत्रामध्ये भगवंत लिहितात की त्याला काय म्हणतात, पापी बेडूक म्हणतात त्या पत्रामध्ये त्या भगवंताला. अनेक अशा प्रकारची त्यांनी दूषणं त्याला दिली त्या पत्रामध्ये. तेव्हा भगवंत सुद्धा दुष्ट माणसाची दुष्टच वागतात, म्हणजे तसे शब्द. पण परंतु हे जे भगवंताचे हे दिलेले आहेत ना, ईर्ष्या करणं, अहंकार करणं, शीघ्र कोपी किंवा चंचल, अहंकारी वगैरे, हे गुण हे भगवंत हे काय करतात, भक्तांच्या रक्षणासाठी वापरतात. हे ध्यानात घ्या. हे भगवंताचे दोष नाहीयेत, ते गुणच आहेत. पण अशा प्रकारचा तो ईर्ष्याळूपणा असेल, अहंकार असेल, शीघ्र असेल, राग असेल, तर तो भक्तांच्या रक्षणासाठी वापरतात किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी वापरत नाही. म्हणजे अप्रत्यक्षपणे हे जरी दोष असले तर हे भक्तासाठी आहे आणि भगवंताचे गुणच आहे, असं या ठिकाणी आपण ध्यानात घेतलं पाहिजे. नाहीतर आपण म्हणू की भगवंताच्या अंगी हे दोष कसे काय, तर ते भक्तासाठी ते वापरतात, म्हणून अप्रत्यक्ष ते गुणच आहेत असं आपण ठरवलं पाहिजे किंवा ध्यानात घेतलं पाहिजे. नंतर श्रीकृष्णांची वैशिष्ट्य. श्रीकृष्णांची वैशिष्ट्य कोणती आहेत, तर ते शोभायमान आहे. सर्व गुणांनी शोभित आहेत. त्यानंतर विलास, सदैव आनंदी, हसतमुख, विलासी. त्यानंतर माधुर्य, मधुर व नेहमी हवेशे वाटणारे. मांगल्य, सर्व अवस्थामध्ये सर्वांचा विश्वास पात्र करणारे. नंतर स्थैर्य म्हणजे दृढ. नंतर तेज, इतरांचे ध्यान आकर्षित करणारे, त्याला आपण तेजस्वी म्हणतो, ते तेज. म्हणजे ललित, सुंदर वेशभूषा करणारे, ज्यांना आवडतं ते भगवंत, त्यांना ललित म्हटलेलं आहे. आणि उदार म्हणजे जो कुणालाही आपले सर्वस्व अर्पण करतो त्याला उदार म्हणतात. आणि भगवंत अशा प्रकारे उदार आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण 24 अध्याय पाहिलेले आहे आणि 25व्या अध्यायापासून पुढच्या सत्रामध्ये आपण घेऊ. धन्यवाद. हरे कृष्ण. सर्व भक्तांना सादर प्रणाम, मंगलाचरण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति सुपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्री विशाखान्वितश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो मावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण भक्तिरसामृत सिंधू त्याची रॅपिड रिव्हिजन घेत आहोत. आणि यामध्ये आपण दुसरा भाग म्हणजे दक्षिण भाग पाहत आहोत. आणि त्याचा तो भाग आहे सामान्य भगवत भक्तिरस. आणि त्याच्यामध्ये आपण 24वा अध्यायापर्यंत आलेलो आहे. आणि आज आपण 25वा अध्याय सुरू करणार आहे. 25वा अध्याय आहे श्रीकृष्णांचे भक्त. आता श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत ते 3 प्रकारचे आहेत. आता कृष्णाचे भक्त म्हणजे काय की श्रीकृष्ण भावनेमध्ये सतत मग्न असलेले जे व्यक्ती असतात त्या व्यक्तीला कृष्ण भक्त असे म्हणतात. कृष्ण भक्तांचे 2 प्रकार आहेत. नित्यधामात प्रवेश करण्यासाठी भक्तिमय सेवेचे अनुशीलन करणारे, हा पहिला प्रकार आहे. अनुशीलन म्हणजे काय की कृष्णाविषयी अविचल श्रद्धा व प्रेम ज्याला आहे त्याला अनुशीलन करणे असं म्हणतात. हा एक प्रकार आहे. आणि या भक्तीमध्ये जो पूर्णत्व प्राप्त करतो तो भक्त. असे कृष्ण भावनेचे 2 प्रकार आहेत. कृष्ण भक्ताचे 2 प्रकार आहेत. दिव्य धामात प्रवेश करण्यासाठी भक्त सेवेचे अनुशीलन करतो आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये पूर्णत्व प्राप्त केलेले भक्त. असे 2 आहेत. तर सिद्ध भक्त म्हणजे कोण? तर सिद्ध भक्त म्हणजे भक्तिमय सेवेमध्ये कधीच थकून जात नाही आणि कृष्ण भावनेत सतत मग्न असतो त्याला सिद्ध भक्त असतो असे म्हणतात. आणि म्हणजेच कृष्णासारखे नित्य आनंदमय जीवन तो जगत असतो आणि दिव्य प्रेममय सेवेमध्ये कृष्णांना आकर्षित करतो तो नित्य भक्त असतो. तर या अध्यायामध्ये जो नित्यसिद्ध भक्त आहे किंवा भक्तीचे प्रकार आहेत त्याची अनेक उदाहरणं या अध्यायामध्ये दिलेली आहेत. ती आपण पाहिली पाहिजेत आणि ती पहा. त्यानंतर अध्याय 26 प्रेमाचे उद्दीपन म्हणजे भगवंताच्या विषयी श्रीकृष्णांच्या विषयी जी भक्ती निर्माण होते म्हणजे भक्तीचं उद्दीपन होतं त्या उद्दीपनाची कोणकोणती कारणं आहेत ती कारणं या अध्यायामध्ये 26व्या अध्यायात दिलेली आहे. त्यामध्ये आपण बघूया श्रीकृष्णांचे दिव्य गुण, त्यांच्या साधारण लीला आणि त्यांची स्मितहास्य. श्रीकृष्णांची वस्त्रे आणि हार म्हणजे ह्या ज्या आपण पाहणार आहोत हे सगळे घटक, हे घटक पाहिल्यानंतर कृष्णांच्या विषयी आपल्याला भक्ती निर्माण होते. भक्तीचं कृष्णाचं प्रेम उद्दीपित होतं. कृष्णाची वस्त्रे आणि हार, श्रीकृष्णांची बासरी त्याला वंशी म्हणतो आपण. श्रीकृष्णांचा शृंग म्हणजे आवाज करण्याचा वाजवण्याचा जो शृंग आहे तो. श्रीकृष्णांच्या पदनुपुरांचे आकर्षण म्हणजे पायातील जी घुंगरं आहे त्याचं आकर्षण. श्रीकृष्णांचा शंख, पांचजन्य शंख आहे कृष्णांचा, त्याचा आवाज. श्रीकृष्णांचे चरणचिन्ह, श्रीकृष्णांच्या जे चरणावरती जे चिन्ह आहेत वेगवेगळे ते म्हणजे पदचिन्ह. नंतर श्रीकृष्णांचे लीलास्थळ, जी लीलास्थळ आहे वृंदावन असेल, नंतर मथुरा असेल, द्वारका असेल, तर त्या ठिकाणी ज्या लीला केल्या त्या लीलास्थळी जरी आपण गेलो तर आपल्याला कृष्ण प्रेम आपलं उद्दीपित होतं. कृष्ण प्रिया तुलसी, आणि तुलसी जी कृष्णांना प्रिय आहे त्याच्यापासून सुद्धा कृष्ण प्रेम आपल्याला मिळतं. आणि कृष्ण भक्त जे वैष्णव भक्त आहेत त्यांच्या संगतीत जरी गेलं तरी आपल्याला कृष्ण प्रेमाचं उद्दीपन होतं. श्रीकृष्णांच्या स्मरणाकरिता विशेष तिथी, ज्या कृष्णांच्या विशेष तिथी जन्माष्टमी असेल, एकादशी असेल, त्या दिवशी सुद्धा कृष्णांच्या प्रेमाचं उद्दीपन होतं. तर हे सगळे घटक कृष्ण प्रेमाचे उद्दीपन होणारे आहेत आणि त्याचं सविस्तर वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यानंतर अध्याय 27 त्याचा प्रेमाची लक्षणं. हे जे भगवंताचं प्रेम आहे त्या भगवंताच्या प्रेमाची लक्षणं कोणती आहे तर त्याच्याविषयी या 27व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी पहिला आहे अनुभव. अनुभव म्हणजे काय? भगवंताविषयीचे जे भाव आहेत त्या भावाचं जे बाह्य प्रगटीकरण असतं, म्हणजे आपण काही लोक खूप आनंदित होतात, नृत्य करतात वगैरे, हे जे म्हणजे भगवंताविषयीचं जे बाह्य प्रगटीकरण आहे त्याला अनुभव असं म्हणतात. म्हणजे भगवत प्रेम म्हणजे जो भाव भक्ताचा जो
भगवंताविषयी भाव प्रकट होतो त्याला भाव म्हणतात. आणि त्याच्याविषयी ज्या वेळेला तो त्या भावाचं प्रकटीकरण करतो, आनंदाने नाचतो वगैरे, तर त्याला अनुभव असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात? नृत्य करणे, भूमीवर लोळणे, उच्च स्वरात गाणे, त्यानंतर देह ताणणे म्हणजे आळोखी पुळवेक देणे, त्यानंतर मोठ्याने रडणे, जांभई देणे, दीर्घ श्वास करणे म्हणजे धाप लागणे, अन्य लोकांच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करणे, लाळ गळणे, वेड्यासारखे हसणे, मूर्छा येणे, उचकी येणे, ही जी लक्षणं आहेत, हे काय आहे? प्रेमाचीच लक्षणं आहेत, की भगवंताच्या प्रेमामुळे इतर दुसरं काहीही भान राहत नाही. आणि जे काही आपण त्या भक्तीचं जो बाह्य प्रगटीकरण आहे ते करत असतो, या या आपण आता ज्या पाहिल्या त्या घटकानुसार ती सगळी भक्तीची लक्षणं आहेत, ती या अध्यायात वर्णन केलेली आहेत. त्यानंतर अध्याय 28 सात्विक भाव. आता सात्विक भाव म्हणजे काय? तर ज्या भक्ताचे चित्त श्रीकृष्णाशी संबंधित भावांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भारावून जात असते, त्यावेळी त्या स्थितीला सात्विक भाव असे म्हणतात. म्हणजे जो भक्त भगवंताच्या चित्ता ज्या भक्ताचं चित्त म्हणजे ध्यान कृष्णाच्या संबंधित जे भाव आहेत आपण पाहिले, ते सगळे भाव प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तो त्या भावाने काय होतो? भारावून जात असतो, त्यावेळी त्या स्थितीला सात्विक भाव असे म्हणतात. आता यामध्ये सात्विक भाव जे आहेत त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे? स्तंभ. स्तंभ म्हणजे स्थिर राहणे, जडत्व प्राप्त होणे म्हणजे काहीच हालचाल न करते एकदम शांत राहणे. त्यानंतर स्वेद म्हणजे घाम, रोमांच म्हणजे शहारे येणे, स्वरभेद आवाज बदलणे, कंप शरीर थरथरणे, वैवर्ण्य म्हणजे रंग बदलणे, नंतर अश्रू, नंतर प्रलय, प्रलय म्हणजे मूर्छित होणे. सात्विक भावांचे विविध स्तर. आता याच्यामध्ये काय सांगितलं? हे जे आपण वरती पाहिले सात्विक भावाचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये स्तंभ हा जो भाग आहे, हा स्तंभ या भावाचं विशेष स्थान आहे याच्यामध्ये. कारण त्या स्तंभामुळेच या इतर जे भक्तीचे भाव आहेत त्याचे विविध स्तर प्राप्त होतात. कारण स्तंभन या भावाचं विशेष काय आहे की त्याच्यामुळे काय होतं की आपण एकदम शांत होतो, स्तंभित होतो. त्यामुळं जितक्या प्रमाणाने आपण स्तंभ होतो त्या प्रमाणात प्राणवायू क्षुब्ध होतो, शरीरातला जो प्राणवायू तो क्षुब्ध होतो. आणि त्यामुळं इतर सात्विक भाव काय होतात? विकारासहित परिवर्तन होतात. आणि त्यामुळे ते जे इतर भाव आहेत ते काय होतात? हळूहळू विकसित होत असतात आणि त्यांना क्रमशः धुमायित, ज्वलित, दीप्त आणि उद्दीप्त असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे स्तंभ जे आहे त्याच्यामुळे आपण एकदम स्तंभित होतो, म्हणजे एकदम शांत होतो, मग्न होतो. आणि त्यामुळे आपल्या शरीरातील प्राणवायू क्षुब्ध होतो. आणि त्यामुळे इतर सात्विक भाव जे आपण पाहिले पुढे, कंप, वैवर्ण्य, अश्रू वगैरे, या विकारातही काय होतं? मग हळूहळू परिवर्तन घडत असतं. आणि हळूहळू परिवर्तन कसं होतं? तर जसं आपण अग्नी पाहतो त्यावेळेला अगोदर दूर दिसतो, त्यानंतर थोडा जाळ दिसतो, प्रकाश दिसतो, नंतर थोडा जाळ दिसतो आणि नंतर एकदम मोठा डोम उसळतो त्या अग्नीचा. तसं हे सात्विक भाव हळूहळू थोडे दिसतात, नंतर आणखी जास्त दिसतात, नंतर आणखी जास्त दिसतात. हे वाढत जातात, ते स्तंभनामुळे वाढत जातात. आणि अशा प्रकारे हे सात्विक भाव आहेत. त्यानंतर अध्याय 29 व्यभिचारी भाव. हे व्यभिचारी जे भाव आहेत ते व्यभिचारी भाव म्हणजे काय? तर काही शारीरिक लक्षणं अतिशय उत्कट प्रेम व्यक्त करीत असतात, त्यांना व्यभिचारी भाव असे म्हणतात. म्हणजे काही लक्षणं असतात ते अतिशय उत्कट असतात, ते व्यभिचारी भाव असे म्हणतात. आणि हे व्यभिचारी भाव जे आहे ना ते 33 आहेत. त्याच्यापैकी हा जो अध्याय आहे आपला 29 अध्याय, त्याच्यामध्ये 13 व्यभिचारी भावांचं वर्णन केलेलं आहे आणि उर्वरित जे 20 आहे ते 30व्या अध्यायामध्ये आहेत. तर हे 13 कोणते आहेत या अध्यायातले? निर्वेद म्हणजे नैराश्य, विषाद म्हणजे दुःख, दैन्य म्हणजे दीनता, ग्लानी अपराधाची भावना, श्रम
थकवा, मद, उर्मटपणा, गर्व म्हणजे अहंकार, शंका, त्रास किंवा भीती, आवेग म्हणजे वर्तन बदल, उन्माद म्हणजे विलक्षण प्रेमवेळ, विस्मृती किंवा अपस्मार म्हणजे फिट, आणि व्याधी म्हणजे आजार. हे 13 काय आहे? व्यभिचारी भाव आहे. त्यानंतर अध्याय 30. या अध्याय 30 मध्ये अन्य जे व्यभिचारी भाव आहेत 20, त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये मोह, मृत्यू, आलस्य, जडत्व. जडत्व म्हणजे शांत स्थिर. कृष्णाच्या वंशध्वनीने आपण म्हणजे गोपी किंवा इतर जे आहे ते काय असतात? शांत व्हायचं, त्याला जडत्व असं म्हणतात. क्रीडा किंवा विरडा किंवा लज्जा, अवहित्या किंवा गोपनीयता, स्मृती, वितर्क. वितर्क म्हणजे विचार, तर्क, चिंता, मती, विचार किंवा समज, धृती म्हणजे संतुष्टी, समाधान, हर्ष, औत्सुक्य, उग्रपणा उग्रपणा म्हणजे काय? तीव्र राग किंवा संताप, अमर्ष म्हणजे गर्विष्ठपणामुळे अपमानकारक बोलणे, शब्द बोलणे, असूया म्हणजे मत्सर, उर्मटपणा, निद्रा, स्वप्न, बोध, तात्पर्य किंवा शिकवण. असे ह्या अध्यायामध्ये 30 काय सांगितलेले आहेत? व्यभिचारी भाव सांगितलेले आहेत. त्यानंतर अध्याय 31 अन्य व्यभिचारी भाव. आता अन्य व्यभिचारी भाव जसे वरती आपण पाहिले 20, तसेच आणखी व्यभिचारी भाव ह्या 31 नंबरच्या अध्यायात आहेत. हे 33 सोडून हे जास्त आहेत. आणि याच्यामध्ये हे वर्णन केलेले जे आहेत 33 अध्याय, त्याच्यामध्ये बघा कोणते आहेत? मत्सर्य, उद्वेग, दंभ, ईर्ष्या, विवेक, निर्णय, पळपुटेपणा, क्षमा, अधीरपणा, उत्कंठा, शोक, संयम, विनय, आश्चर्य आणि इतर अशा केलेले आहेत 8. आता इथं 10-15 दिलेले आहेत, पण याच्यात काय झालं? फार सूक्ष्म भेद केलेला आहे. आता मत्सर्य म्हणजेही द्वेष किंवा आकस होतो, आणि या ठिकाणी पुन्हा ईर्ष्या पण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये सूक्ष्म भेद असतो. आणि या ठिकाणी मत्सर म्हणजे काय? एखाद्याची प्रगती झाली तर ती आवडत नाही, त्याला मत्सर म्हणतात. आणि ईर्ष्या म्हणजे काय? की एखाद्याचं जो वैभव आहे ते वैभव म्हणजे थोडासा असा फरक केलेला आहे. परंतु रूप गोस्वामी सांगतात की मुख्य 33 आणि हे 8 असे 41 व्यभिचारी भाव एकूण आहेत. हे या ठिकाणी आपण ध्यानात घ्यायचं. इतर जे सूक्ष्म काही खूप दिले जास्त, ते याच्यात विशेष ते फार महत्वाचे नाहीयेत. त्यानंतर अध्याय 34 भक्ती रसामृत. आता या 34वा अध्याय जो आहे, 32वा अध्याय, 31 झाला, आता 32वा अध्याय स्थायी भावाची लक्षणे. आता स्थायी भावाची लक्षणे कोणती आहेत? तर आपण या ठिकाणी स्थायी भावाची लक्षणे काय आहे ते आपण बघूया. तर या ठिकाणी स्थायी भाव म्हणजे काय? जो भाव प्रेमाच्या सर्व क्षणिक प्रगटीकरणांना व विरुद्ध भावांना पराभूत करतो व श्रेष्ठ ठरतो, त्या भावाला स्थायी भाव म्हणतात. म्हणजे जो भाव आहे भगवंताविषयीचा तो निश्चित आहे, त्यात काहीच बदल होत नाही. म्हणजे जो भाव प्रेमाच्या सर्व क्षणिक प्रगटीकरण, म्हणजे जे आपण विचारी भाव पाहतो किंवा इतर भाव पाहतो, ते क्षणिक प्रगटीकरण किंवा विरुद्ध जे भाव आहेत त्या सगळ्यांना पराभूत करतो आणि श्रेष्ठ जो भाव ठरतो त्याला स्थायी भाव म्हणतात. ते स्थायी भाव म्हणजे मुख्य जे रस आहेत 5 आपण पाहिलेले आहेत, शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य. हे जे भाव आहेत हे स्थायी भाव आहेत. आणि याचं वर्णन या 32व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आता ते शांत रस. नारद मुनी काय करतात? विनेवर कृष्ण गुणगान गान करतात. आणि म्हणजे थोडक्यात भक्तीविषयी जे आहे भगवंताच्या, ती सगळे रस आहे शांत रस आहे. केवला आणि संकुला रती, शुद्धताचा मिश्र प्रेम. त्यानंतर प्रीती. आता प्रीती
म्हणजे दास्य स्वरूपामध्ये आहे या ठिकाणी. नंतर सख्य म्हणजे मैत्र्यभाव, वात्सल्य प्रेमभाव, माधुर्य माधुर्य रती म्हणजे गोपी राधा किंवा जे इतर जे मित्र आहेत त्याच्या प्रेममय असे संबंध. हे जे 5 भाग आहेत हे स्थायी भाव म्हणतो आपण त्याला, हे स्थायी भाव आहेत. हे या 32व्या अध्यायात वर्णन केलेले आहेत. त्यानंतर अध्याय 33 भावांची गौण लक्षणे, म्हणजे जे आता आपण पाहिले 5, हे 5 काय आहे, मुख्य भाव आहेत, मुख्य रस आहेत. आणि नंतर हे जे आहेत हे काय आहे, गौण लक्षणे किंवा आपण त्याला गौण रस असं म्हणतो. ते गौण रस या ठिकाणी आहेत. तर हा अध्याय किती आहे, 33 नंबरचा अध्याय आहे. आणि हे जे भाव आहेत गौण ते आहे दिलेले बघा, हास्य, विस्मय म्हणजे आश्चर्य, उत्साहरती, शोकरती, क्रोधरती, जुगुप्सा जुगुप्सा म्हणजे बिभत्सपणा, भयरती, म्हणजे असे या ठिकाणी 7 दिलेले आहे. म्हणजे 5 मुख्य रस आणि 7 गौण रस असे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ह्या 33व्या अध्यायामध्ये 7 गौण रस दिलेले आहेत. त्यानंतर 34वा अध्याय आहे भक्ती रसामृत. आता भक्ती रसामृत याच्यामध्ये पुन्हा काय केलं त्यांनी, पुन्हा मुख्य रस आणि गौण रस याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. परत त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि याविषयीचा चार्ट आपण तयार केलेला आहे आणि तो आपण ग्रुपवर टाकलेला आहे. जे प्रमुख रस आहेत, मुख्य रस 5 आपण ते पाहिलेले आहेत. आणि ते मुख्य रस जे आहेत 5, ते मुख्य रस आणि गौण रस 7 याचं संपूर्ण वर्णन आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचा चार्ट तयार केलेला आहे. आणि त्या प्रत्येक रसाचा रंग कोणता, त्याच्याविषयीचा अवतार कोणता, त्याचं संपूर्ण चार्ट सर्वांना आपण दिलेला आहे. तो जर आपण पाहिला तर याविषयी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. कारण हे जे वर्णन आहे शांतरस किंवा दास्यरस, सख्यरस, वात्सल्यरस, माधुर्य रस आणि हे जे 7 गौण आहेत या सगळ्यांचं सविस्तर वर्णन आपण याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हा जो अध्याय आहे 34वा याच्यामध्ये पुन्हा जे शांत भाव आहे त्या शांत भावाचं पुन्हा सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर इतर जे रस आहेत त्या मुख्य आणि गौण या सगळ्या रसांचं वर्णन या 34व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि मुख्य भक्ती रस शांत, दास्य, सत्य, वात्सल्य आपण पाहिलेले आहे आणि गौण भक्ती रसही आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी याची मी जास्त हे घेत नाही कारण त्या चार्टमध्ये आपण सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे हा जो भाग आहे, दुसरा भाग रसामृत सिंधू मधला दक्षिण भाग संपलेला आहे. आणि आता तिसरा भाग आपण सुरू करणार आहोत. तिसरा भाग म्हणजे पश्चिम भाग आणि त्या अध्याय आहे 35 ते 44 हे जे अध्याय आहे हे तिसऱ्या भागामध्ये येतात. आणि अध्याय 35 आहे पुन्हा शांतरस. म्हणजे वरती जे आपण पाहिलं 34वा अध्याय त्याच्यात सगळे हे 5ही जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. पण आता पुन्हा या 35व्या अध्यायामध्ये फक्त शांतरसाचं वर्णन केलेलं आहे. आणि शांतरसामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये कोणकोणती उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते संदर्भ आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी संदर्भ दिलेले आहेत कोणते, जसे की आपण म्हणतो श्रीमद भागवत, नंतर इतर काही जे आहे ते सगळे संदर्भ दिले. तर थोडक्यात या ठिकाणी मी सांगतो की शांतरस भक्ती निरंतर शुद्ध सत्वात स्थिर राहू शकतो. म्हणजे जो भक्त आहे तो भक्त निरंतर शुद्ध सत्वात राहू शकतो, स्थिर राहू शकतो, तेव्हा त्याच्या अवस्थेला शांत रस समजले जाते. म्हणजे जो भक्त भगवंताविषयी भक्ती करताना निरंतर शुद्ध सत्वात राहतो, त्याच्या मनात इतर कुठल्याही प्रकारचे विचार येत नाहीत, असा जो भक्त असतो, जो भक्ती करतो भगवंताची त्या भावनेने, त्याला शांतरसामधील भक्ती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याचं वर्णन त्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ देऊन केलेले आहेत. थोडक्यात म्हणजे भगवंताच्या भक्तीविषयीचा हा शांतरस आहे, ते ध्यानात ठेवा. त्यानंतर अध्याय 36वा प्रीतिभक्ती रस. म्हणजेच प्रीतिभक्ती रस म्हणजेच कोणता, सख्य रस म्हणतो आपण त्याला, सॉरी दास्य रस म्हणतो आपण त्याला. तर तो दास्य रस म्हणजे काय, तर
त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे फक्त भगवंताची सेवा करण्याचा भाव आणि भगवंताची सेवा करण्याचा जो भाव आहे तो जो भाव आहे तो आपल्याला माहिती आहे. हनुमान फक्त सेवा करणे एवढंच त्याला माहिती आहे, दुसरं काहीच माहिती नाहीये. असा जो भाव असतो प्रीतिरस म्हणजेच दास्यरस. तर त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत दास्यरसामध्ये. भाव आहे थोडक्यात. अधिकृत सेवक. अधिकृत सेवक म्हणजे कोण? इंद्र हे नियुक्त आहेत. नंतर पार्वती, यमराज हे अधिकृत सेवक आहेत. नंतर आश्रित आश्रित भक्त. आश्रित भक्त म्हणजे तेच दास्य स्वरूपामध्ये आहे, ते शौनक ऋषी वगैरे. त्यानंतर नित्य पार्षद. नित्य पार्षद म्हणजे काय? तर जे भगवंताच्या नित्य सेवेमध्ये निरंतर संलग्न असतात त्यांना नित्य पार्षद म्हणतात. त्या म्हणजे जे व्यक्तिगत सेवा करतात भगवंताची, त्यांना कपडे घालणं, सजवणं वगैरे, तर त्याच्यामध्ये ते अनुगामी, भगवंताचे अनुगामी भक्त असं म्हटलं जातं. आणि नित्य पार्षद जे आहे ते उद्धव, दारुक, सत्यकी म्हणजे जे जवळ राहणारे, नेहमी भगवंताजवळ राहणारे ते नित्य पार्षद. आणि भगवंताचे अनुगामी. अनुगामी म्हणजे काय? त्यांच्या नित्य सेवेमध्ये असणारे, त्यांना मग सजवणे, त्यांना कपडे घालणे वगैरे. तर हे दास्य भक्ती रसामध्ये हे 4 प्रकारचे भक्त असतात. अधिकृत सेवक म्हणजे इंद्र वगैरे. तर आश्रित भक्त त्याच्यामध्ये शौनक ऋषी आहेत. नित्य पार्षद म्हणजे उद्धव, दारुक, सात्यकी वगैरे आहेत. आणि भगवंताचे अनुगामी म्हणजेच त्यामध्ये निरंतर जे आहेत, मग त्यांना सजवणारे जे आहेत ते भक्त येतात. त्यानंतर अध्याय 37 त्याच्यामध्ये श्रीकृष्णांच्या सेवेतील उद्दीपन म्हणजे श्रीकृष्णांची अहेतुकी कृपा, त्यांच्या चरणांची धूळ, प्रसाद, भक्तांचा संग, कृष्ण सेवेतील उद्दीपनातील उदाहरणे. म्हणजे या ठिकाणी कृष्ण सेवेतील जे उद्दीपन आहे त्या उद्दीपनाचे उदाहरणं म्हणजे श्रीकृष्णाची जी अहेतुक कृपा आहे, चरणांची धूळ आहे, भगवंताचा प्रसाद आहे, भक्तांचा जो शुद्ध भक्त आहे त्यांचा संघ आहे आणि कृष्ण सेवेतील उद्दीपनाची उदाहरणं, यामुळे आपल्याला कृष्ण सेवेतील भक्ती प्राप्त होते, उद्दीपन होतं, भक्तीची वाढ होते, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 38 अध्याय निर्वेद आणि विशेष, नैराश्य आणि विविध संदर्भ. आता या ठिकाणी हे जे भाव आहे हे दुसरे जे भाव आहे आता, तर त्याच्यामध्ये विविध असे संदर्भ भागवतामध्ये दिलेले आहेत. निर्वेद कशाला म्हणायचं, वियोग कशाला म्हणायचं, विरह कशाला म्हणायचं, याची उदाहरणं त्या अध्यायामध्ये 38व्या अध्यायात भरपूर असे दिलेले आहेत, प्रसंग सांगितलेले आहेत, ते त्या ठिकाणी सविस्तर दिलेले आहे. नंतर 39वा जो अध्याय आहे कृष्णासमवेत भेटण्याचे प्रकार. आता या अध्यायामध्ये कृष्णांना आपण ज्या वेळेला भेटतो तर त्याचे प्रकार काय आहेत? पहिला प्रकार आहे सिद्धी. सिद्धी म्हणजे काय की उत्सुकतेने भेटणे, त्याला सिद्धी म्हणतात. नंतर दुसरा प्रकार आहे तुष्टी. तुष्टी म्हणजे प्रदीर्घ विरहानंतर भेटणे, त्याला तुष्टी म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे स्थिती, म्हणजे भक्ताला श्रीकृष्णांच्या सहवासाची प्राप्त होते, त्याला काय म्हणतात? स्थिती म्हणतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी सिद्धी, तुष्टी आणि स्थिती असे हे कृष्णांना भेटण्याचे 3 प्रकार आहेत. तर यामध्ये सविस्तर वर्णन आपल्याला त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 40वा अध्याय आहे पुत्र आणि इतर कनिष्ठांची गौरव प्रीती. 40व्या अध्यायामध्ये म्हणजे भगवंताचे जे पुत्र आहेत, ते पुत्र किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांची जी प्रीती आहे, म्हणजे पुत्र आणि इतर जे कनिष्ठ आहेत त्यांची जी गौरव प्रीती आहे, म्हणजे थोडक्यात जे भक्त स्वतःला कृष्णापेक्षा कनिष्ठ किंवा पुत्रासमान मानणाऱ्या भक्तांची जी प्रीती आहे त्याला गौरव प्रीती असे म्हणतात. आता श्रीकृष्णांचे जे पुत्र आहेत ते सुद्धा
प्रद्युम्न असतील, सांब असतील, तर ते सुद्धा यामध्ये येतात. आणि पुत्रच आहे त्यांचे आणि त्यामध्ये ते येतात. आणि कनिष्ठ जे आहेत त्यांचे मित्र वगैरे ते त्यामध्ये येतात. तर हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये भगवंताची जी प्रीती आहे ती प्रीती कशी आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, कनिष्ठांची प्रीती वगैरे. तर या ठिकाणी त्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. तर आता नंतरचा अध्याय आहे तो 41, मैत्रीय भाव. वृंदावनातील मित्र म्हणजे मैत्रीचा जो भाव आहे, सख्य भक्तिरस आपण ज्याला म्हणतो तो. मग वृंदावनातील मित्र असतील, अर्जुन आहे, किंवा अनेक त्यांचे जे मैत्री भाव समजणारे जे भक्त असतात ते भक्त त्या सख्य रसामध्ये आहेत. त्याच्यात भरपूर संदर्भ दिलेले आहेत भागवताचे वगैरे, आणि त्याच्यावरून ते स्पष्ट केलेले आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर अध्याय 42, सख्य रसातील प्रेमाचे व्यवहार. आता सख्य रसातील प्रेमाचे व्यवहार हे भगवंताचे जे वेगवेगळं स्थिती आहे, म्हणजे 5व्या वर्षापर्यंत काय आहे, कौमारावस्था आहे, 6 ते 10 पौगंडावस्था आहे, 11 ते 15 किशोरावस्था आहे. तर अशा ज्या अवस्था आहे भगवंताच्या, त्या वेगवेगळ्या अवस्थामध्ये प्रेमाचे व्यवहार कसे झाले, म्हणजे त्यांचे जे लीला आहेत त्या त्या वयामध्ये कशा झाल्या याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कुमार अवस्था जी आहे 5 वर्षापर्यंत त्याला आपण बाल्य अवस्था म्हणतो. तर त्या अवस्थेमध्ये वृंदावनामध्ये अनेक लीला घडलेल्या आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उकळबंधन लीला असेल, नंतर पुतनावध असेल, किंवा भरपूर आहेत. तर त्या सगळ्या ज्या असतात त्या वेळेला घडतात. त्यानंतर पौगंड अवस्था जी आहे 6 ते 10 त्या वयातही वृंदावनातच घडलेल्या भरपूर लीला आहेत. मला वाटतं जो गोवर्धन पर्वत आहे तोही पौगंड अवस्थेतच 7व्या वर्षी त्यांनी उचलला आहे. त्याचंही वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर मग 11 ते 15 वर्षापर्यंत ती गोकुळामध्ये होते. त्यानंतर त्यांची जी अवस्था आहे याची नंतर किशोर अवस्थेनंतर त्यांचं आयुष्य बदलत नाही, ते स्थिर तेच राहतं हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या भरपूर लीला आहेत. तर जे म्हणजे रस आहेत त्या वेगवेगळ्या व्यवहारामध्ये सख्य रस कसे कसे बदलत जातात किंवा कशा लीला बदलतात वेगवेगळ्या स्तरावर त्याचंही वर्णन भरपूर आपण त्या केलेले आहे. नंतर वात्सल्य भक्ती रस, म्हणजे हे जे आता मी सांगितलं, हे जे शरीर आपल्या वयाचे जे घटक आहे, कौमार म्हणजे बाल्यावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था, त्या अवस्था ह्या सगळ्या जे मुख्य रस आहे किंवा गौण रस आहे त्या त्या काळात त्या घडलेल्या आहेत आणि त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. वात्सल्य भक्ती रसाचं वर्णन या ठिकाणी त्या बाल्य अवस्थेमध्ये, कौमार अवस्थेमध्ये आढळतं. आणि यशोदा माता, नंद असतील किंवा इतर अनेक असतील त्यांचं वात्सल्य त्या ठिकाणी प्रगट झालेली अनेक उदाहरणं दिलेली आहे. आणि गुरु जे असतात त्यांचंही त्या ठिकाणी वात्सल्य प्रेम असतं. त्याचे अनेक भागवतातील संदर्भ देऊन ते श्रेष्ठ केलेले आहे. त्या वात्सल्य भक्ती रसाचं 43व्या अध्यायामध्ये आणि 44व्या अध्यायामध्ये मधुर भक्तिरस, त्याला माधुर्य भक्तिरस असंही म्हणतात. कृष्णाविषयी मधुर रती म्हणजेच आकर्षण जे असतं ते, म्हणजे गोपी, राधा आणि इतर ज्या त्यांचे मित्र वगैरे असतील हे सगळे, म्हणजे कृष्णांचं ज्यांना आकर्षण असतं ते सगळं काय असतं याच्यामध्ये मधुर्य भक्तीमध्ये येतं. तर या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. 44व्या अध्यायापर्यंत हे शब्द आपण पूर्वी पाहिलेलेच आहे, परंतु पुन्हा त्यांनी काय केलंय की शांत, सख्य, वात्सल्य वगैरे हे जे 5 प्रमुख रस आहेत त्यांचं वर्णन पुन्हा या ठिकाणी सविस्तर केलेलं आहे. त्यामुळे मी जरा ते फास्ट घेतलेलं आहे, त्याच्यात खोलात मी गेलेलो नाहीये. आता चौथा जो भाग आहे हा रसामृत सिंधूचा, तो भाग आपण पाहू. तो भाग, चौथा भाग म्हणजे उत्तर भाग. आता उत्तर भाग जो आहे तो 45व्या अध्यायापासून तर 51व्या अध्यायापर्यंत तो भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये अध्याय 45
तो कोणता आहे? हास्य भक्तिरस. आता हे सगळे आपण जे पाहिले हे जे आहेत हे गौण भक्तिरस आहेत. म्हणजे जे 7 रस आहेत त्या 7 रसांचं वर्णन पुढे केलेलं आहे या भागामध्ये. जे गौण रस आहेत, हास्य, अद्भुत, भयानक, करुण वगैरे. तर याचं आपण आता या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेवटच्या भागामध्ये. तर हास्य भक्तिरस हा गौण आहे. ज्या वेळेला भक्ती करताना विनोद निर्माण होतो किंवा एखाद्या प्रसंगात, त्याला हास्य भक्तिरस असं म्हणतात. बघा, या ग्रंथकारांनी खूप सूक्ष्म या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि हास्य भक्ती रस जो आहे त्या हास्य भक्ती रसाचे 6 प्रकार सांगितलेत त्यांनी. त्याच्यामध्ये 3 प्रकार मुख्य आहेत. त्याच्यामध्ये स्मित, हसित आणि स्मित, हसित हसित दुसरं आहे आणि तिसरं आहे अभयसित. तर या ठिकाणी थोडक्यात म्हणजे या ठिकाणी स्मित म्हणजे अजिबात दात दिसत नाही, फक्त ओठांची आणि गालांची हालचाल होते. आणि त्यानंतर दुसरा आहे हसित, थोडे दात दिसतात आणि म्हणजे फारसा आवाज येत नाही हसण्याचं, थोडे दात दिसतात. आणि तिसरा प्रकार आहे दात स्पष्टपणे दिसतात, विहसित. आणि हे 3 प्रकारच आपण सहसा नेहमी पाहतो आपल्या ज्या भक्तांमध्ये असतो किंवा व्यवहारामध्ये असतो. तर स्मितहास्य करतो, थोडंसं हसतो आणि फार मोठ्याने थोडंसं हसलो तर आपले दात दिसतात. हे महत्वाचे प्रकार आहेत. आणि 3 ते गौण प्रकार आहेत. अवहसित म्हणजे मोठ्याने हसणे, आवाज करून आपण खो हसणे म्हणतो त्याला. त्यानंतर 5वा आहे अपहसित म्हणजे डोळ्यातून पाणी वगैरे येतं, खांदे हलतात हसताना, ते अपहसित. आणि 6वा प्रकार आहे अतिहसित म्हणजे हसताना टाळ्या वाजवणे, उड्या मारणे, असा प्रकार आहे. असे हास्याचे 6 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. तर हे जे इतर जे गौण रस आहेत यामध्ये हे हास्य रस या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर अध्याय 46 मध्ये अद्भुत भक्तिरस आणि वीर भक्तिरस यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अद्भुत भक्तिरस आणि नारद ज्या वेळेला द्वारकेमध्ये जातात आणि भगवंताच्या लीलांचं दर्शन घेतात, म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगवेगळ्या राण्यांच्या महालात जातात आणि सर्व ठिकाणी भगवंत त्यांना दिसतात वेगवेगळ्या अवस्थेमध्ये. तर त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटतं, तो अद्भुत भाव आहे. आता म्हणजे या ठिकाणी भगवंताची जी लीला आहे ती पाहून नारदांना आश्चर्य वाटलं, तो अद्भुत भाव आहे. त्यानंतर वीर भक्तिरस, या अद्भुत भक्तिरस आणि वीर भक्तिरस असे 2 उदाहरण दिले. अद्भुत म्हणजे विशेष आश्चर्य वाटतं, नारदांचं उदाहरण आपण पाहिलं. आणि वीर रस म्हणजे काय? विशेष प्रकारचा उत्साह वाटतं, त्याला वीर रस असते, वीर भाव म्हणतात. वीर रस म्हणजे कसा, की समजा आता युद्धवीर, तो युद्धामध्ये प्रवीण असतो. दानवीर, तो दान करतो, जास्तीत जास्त दान करतो, त्याला आपण काय म्हणतो? दानवीर म्हणतो. नंतर दयावीर, तो दुसऱ्यावर दया करतो, त्याला दयावीर म्हणतात. आणि जो धार्मिक कार्य करतो, उदार हस्ते धार्मिक कार्य करतो, त्याला धर्मवीर म्हणतात. अशा प्रकारे वीर रसामध्ये युद्धवीर, दानवीर, दयावीर, धर्मवीर असे प्रकार पाडलेले आहेत. तर सर्वत्र म्हणजे या ठिकाणी वीर रसाचा भाग आहे हा या ठिकाणी झाले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असेही त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे जो अद्भुत रस आहे ना, त्याचं पुन्हा नारदांनी समक्ष भगवंताचं लीला पाहिले, त्याला मुळे ते आश्चर्य वाटलं. त्याच्यामध्ये 2 भाग त्यांनी पुन्हा केले, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आश्चर्य वाटणं, अद्भुत वाटणं, आणि एखाद्याने प्रसंग सांगितला आणि मग आश्चर्य वाटणं किंवा अद्भुत वाटणं, त्याला अप्रत्यक्ष, असे 2 भाग केलेले आहे. आणि वीर रसामध्ये आपण हे पाहिलं 4 प्रकार, युद्धवीर, दानवीर, दयावीर आणि धर्मवीर. तर अशा प्रकारचे हे भाव या अध्यायामध्ये स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर अध्याय 47 करुण भक्तिरस आणि रौद्र भक्तिरस. आता या ठिकाणी करुण भक्तिरस म्हणजे शोक उत्पन्न करणारा भक्तिरस. म्हणजे एखादी दुःखद घटना घडते
आणि मग त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी करुणा निर्माण होते, शोक निर्माण होतो आणि मग त्याला काय म्हणतात, करुण भक्तिरस त्या ठिकाणी तयार होतो. आणि रौद्र भक्तिरस म्हणजे क्रोध उत्पन्न करणारा जो रस आहे, तो क्रोध उत्पन्न करणारा जो रस असतो त्याला काय म्हटलेलं आहे, रौद्र भक्तिरस असं म्हटलेलं आहे. आणि बऱ्याच आपल्याला उदाहरणं दिलेले आहे. ज्या वेळेला एखादा म्हणजे आता भगवंताच्या संदर्भात अनेक राक्षसांचे प्रसंग आलेले आणि त्यावेळेला भक्तांमध्ये जो क्रोध उत्पन्न होतो ते प्रसंग आहे ते रौद्र भक्तिरसाचे प्रसंग आहेत. आणि आपण ते सुद्धा हे जे सगळे रस आहेत याविषयी सुद्धा आपण चार्ट तयार करून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण वर्णन केलेलं आहे त्या सगळ्याचं. त्यानंतरचा अध्याय आहे 48वा, भयानक आणि विभत्स. हा जे भक्तिरस आहे भयानक आणि विभत्स म्हणजे गौण रस आहेत, चौथ्या भागात ते आहेत. भीती म्हणजे म्हणजे हा जो बिभत्स किंवा भयानक रस आहे, तर भयानक जो रस आहे त्या भयानक रसामध्ये भीती हा भाव असतो. आता भीती काय असते की कृष्णावर काही संकट येईल का, ही भीती असते. आणि दुसरी काय की माझा स्वतःचा काही अपराध आहे का, ही भीती असते. म्हणजे स्वतः मी काय अपराध केला मग मला भगवान सोडून जातील का, माझ्यावर कृपा करतील का, ही मनात भीती असते. आणि मग भगवंतावर काही संकट येईल का, कृष्णावर काही संकट येईल का, अशी एक भीती असते. अशा प्रकारचा जो भाव असतो तो भयानक भाव असतो. आणि अपराधीपणाची भावना कधी कधी असते. आणि म्हणून या ठिकाणी हा भयानक भावाचं वर्णन भरपूर केलेलं आहे. बिभत्स म्हणजे काय, घृणा, किळस. म्हणजे आपण पाहिलं अनेक प्रकार, अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत बिभत्स रसाची. किळसवाणे म्हणजे थुंकणे वगैरे, ते यमुनाचार्य वगैरे ऋषींची उदाहरणं आपण पाहिली की जे भक्ती करत असताना, जप करत असताना जर त्यांना पूर्व आयुष्यातले संसारिक काही, जर आपल्या पत्नीविषयीचे काही वाईट विचार आले मनामध्ये तर ते थुंकायचे. तर अशा प्रकारचा जो भाव आहे त्याला काय म्हणतात, बिभत्स बिभत्स भक्तिरस असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे जे भयानक आणि बिभत्स रस ते ठिकाणी आहे. म्हणजे म्हणजे हा जो चौथा भाग आहे त्याच्यामध्ये 45, 46, 47 आणि 48 या भागामध्ये जे 7 गौण रस आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि आता अध्याय 49, आता आपण हे रसमिश्रण आणि रसावास याविषयी हे जे तीन भाग आहेत ते आपण पाहणार आहोत. आता अध्याय 49 याच्यामध्ये रसमिश्रण 1 आणि नंतर या रसमिश्रण 1 जो आहे अध्याय 49 याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे की रसमिश्रण कसं होतं याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे आपण पाहतो की ज्या वेळेला एखाद्या प्रसंगामध्ये, एखाद्या वर्णनामध्ये अनेक रस एकत्र असतात आणि मुख्य रसाबरोबर इतर, म्हणजे एक मुख्य रस असतो त्याच्यामध्ये आणि अन्य रस त्याच्यामध्ये मिसळले जातात, त्याला काय म्हणतात, रसमिश्रण असं म्हणतात. आणि रसमिश्रणाचे जे प्रकार आहेत ते भरपूर आहेत. रसमिश्रण आपण पाहिलं की त्यामध्ये काय दोष होतात त्याचे. आता याच्यामध्ये तुम्हाला तक्ता तयार करून दिलेला आहे मी चार्ट. त्याच्यामध्ये रसमिश्रण होताना मुख्य रस कोणता आहे आणि त्याचे मैत्र रस कोणते आहे, मुख्य रसाला सहकार्य करणारे मैत्र रस कोणते आहेत आणि त्याला बिघडवणारे जे वैरीर आहेत म्हणजे विरुद्ध रस आहेत ते कोणते आहेत, या संबंधी चार्ट आपल्याला दिलेला आहे. तो आपण जर ग्रुपवरचा आहे तो आपण जर डाउनलोड करून घेतला तर त्या ठिकाणी सगळे भाव दिलेले आहेत. म्हणजे कोणता रस मुख्य आहे आणि त्याला मित्र रस कोणते आहे आणि विरोधी रस कोणते आहे याचं वर्णन या रसमिश्रण भाग 1 मध्ये केलेले आहे. आणि त्याचा चार्ट आपण त्या ठिकाणी रस, मैत्री आणि वैरस्थिती हा चार्ट आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि रसमिश्रण भाग 2, आता या ठिकाणी रसमिश्रण हा जो भाग आहे हा दुसरा जो भाग आहे, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी
की मिश्रण हे जे आहे रसमिश्रण हे फार महत्वाचं आहे, कारण ते ध्यानात येत नाही लवकर आपल्याला. तर ओळखायचं कसं, तर ओळखणं फार कठीण आहे. त्या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, की दोन मित्र जे बालमित्र आहेत ते खूप वर्षांनी भेटले आणि खूप वर्षांनी भेटल्यानंतर ज्यावेळेला त्यांची गप्पा होतात, त्या गप्पामध्ये बालपणापासून तर ज्या वेळेला त्यांची ताटातूट झाली, म्हणजे 20-25 वर्षानंतर ज्यावेळेला ते भेटतात आणि गप्पा मारतात, त्यावेळेला बालपणापासून तर तारुण्यापर्यंतच्या सर्व जीवनातील गोष्टी, मग त्यामध्ये वात्सल्य रस असेल, त्यामध्ये भक्ती रस असेल, त्याच्यामध्ये बिभत्सपणा असेल, काही संकट असतील, तर सगळी जी वर्णनं आहेत आणि मग त्याच्यामधून कोणता भाग वेगळा काढायचा, कोणता शत्रू रस आहे, कोणता मित्र रस आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. म्हणून या ठिकाणी आपण टेंटेटिव्ह पद्धतीने किंवा मुख्य प्रकार म्हणून आपण ते चार्ट पाहिलेला आहे. पण ते रस जे आहे, ते रस मात्र ओळखणं काय असतं, अवघड असतं. आणि नंतरचा जो दुसरा भाग आहे रसमिश्रण 2, तर रसमिश्रण 2 हा 50 नंबरचा हा भाग आहे, 50 नंबरचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की जरी एकत्र रस आले, जरी आपण म्हणतो मैत्री रस, शत्रू रस वगैरे, पण रसमिश्रण 2 मध्ये त्याने काय सांगितलेलं आहे की बरेच रस एकत्र येतात, परंतु रसमिश्रण होत नाही, असेही अनेक प्रसंग असतात. रसभास होत नाही अशा अनेक प्रसंग आपल्याला आपण जो अभ्यास केला त्याच्यामध्ये भरपूर उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. तर त्यामध्ये कितीतरी उदाहरणं अशी आहेत की त्यामध्ये आपल्याला रस काय होतो, खूप वेगवेगळे रस असून सुद्धा त्याच्यामध्ये रसाभास होत नाहीये. तर त्याच्यामध्ये ओळखीचे जे 2 मित्रांचे उदाहरण दिलेले आहे आणि रसाभास जो असतो त्याचं अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि त्या कंसाच्या त्या यज्ञशाळेमध्ये जे त्यांचे योद्धे असतात ते तोंड वेडेवाकडे करतात, ब्राह्मण थोडे घाबरतात आणि या कृष्णाकडची जी मंडळी असतात ती उत्साहित होतात वगैरे वगैरे वगैरे. तर त्या प्रसंगाचं जे वर्णन आपण वाचलं त्या यज्ञशाळेमध्ये, ज्या वेळेला कृष्ण प्रवेश करतात कंसाच्या, आणि त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांचे भाव कसे असतात त्याचं वर्णन त्या परिषदामध्ये आहे. ते वर्णन वेगवेगळे भाव प्रगट करतायत, त्याच्यामध्ये अनेक भाव आहेत, परंतु त्याच्यामध्ये रसभास होत नाही. अनेक मिश्रण जरी असले तरी रसभास होत नाही. असे रसाभास न होण्याची अनेक उदाहरणं या रसमिश्रण भाग 2 मध्ये दिलेली आहेत. आणि शेवटचा जो अध्याय आहे, अध्याय नंबर 51, हा आहे रसाभास. आता रसाभास म्हणजे काय, तर त्याने उदाहरण आपण पाहिलेलं आहे. जसं आपण खिरीचं जेवण करतो, खीर तयार करतो आणि ते खूप स्वादिष्ट असतं, पण त्या खिरीच्या जेवणामध्ये जर आपण काय केलं, तर त्या ठिकाणी जर आपण आंबट टाकलं काही, किंवा कडू टाकलं, किंवा तिखट टाकलं, तर काय होतं, ती खीर नाही राहत, ती दुसराच काय एखादा पदार्थ तयार होतो, म्हणजे तो रसाभास. म्हणजे एखादा मुख्य रस असेल तर त्या मुख्य रसाच्या विरुद्ध रस त्या ठिकाणी जर मिसळला गेला तर तो रसाभास होतो. आणि रसाभासाच्या याचे मिश्रणाने रसाभास कसा होतो याचीही अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर करुण रस तयार झाला असेल, त्या ठिकाणी दुःख तयार झालं असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही विनोद केला तर त्या ठिकाणी मग जो मुख्य रस आहे त्याला बाधा पोहोचते आणि त्या ठिकाणी रसाभास होतो. अशी अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी त्या रसाभासाशी सुद्धा भरपूर आपण पाहिलेली आहेत. आणि अशा प्रकारे हा रसामृत सिंधू हा जो ग्रंथ आहे याच्या रसमिश्रणाचे अनेक वर्णनं आपण पाहिलेली आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा रसाभासामध्ये सुद्धा त्यांनी सूक्ष्म भेद केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, तर उपरस म्हणजे काय, एखादा निर्विशेषवादी असतो आणि तो काय करतो, तो म्हणतो की मी भगवंताचं दर्शन घेतलं, म्हणजे तो निर्विशेषवादी आहे, म्हणजे भगवंताला तो आकार समजत नाही, निराकारवादी आहे आणि तो म्हणतो की मी भगवंताचं दर्शन घेतलं, मला भगवंत दिसले. म्हणजे जो शांत रस आहे त्या शांत रसाचा हा उपरस आहे, म्हणजे रसाभास आहे, तो त्याला उपरस असं म्हणतात.
त्यानंतर अनुरस म्हणजे रसाभासामध्ये अनुरस असतो. तर भांडीरवाणामध्ये नारद मुनी काय करतात, झाडावरती एक शुक सारीची जोडी पाहतात, म्हणजे पोपट मैना, आणि त्यांचा जो संवाद आहे वेदांत तत्वज्ञानावर तो संवाद चालला. तर ते अत्यंत उत्कंठा आहे. त्या ठिकाणी ते आश्चर्यचकित होऊन नारद मुनी ते दृश्य पाहू लागतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, अनुकरण झालं. म्हणजे त्या अनुरस म्हणतात, हा रसाभासच आहे पण अनुसरण आहे. आणि अपरस म्हणजे काय, म्हणजे याच रसाभासातच हे उपरस, नंतर अनुरस आणि अपरस असे 3 भाग केले. अपरस म्हणजे काय, ज्या वेळेला काल यवनाने भगवंतावर कृष्णांवरती स्वारी केली, जरासंधाने त्याला पाठवलं होतं, त्यावेळेला भगवंत काय करतात, तर मैदानातून पळून पळतात म्हणजे निघून जातात, मैदानातून बाहेर पडतात आणि मुचकुंदाच्या गुहेकडे जातात. आणि मुचकुंदाच्या गुहेकडे ते ज्यावेळेला जातात, तर त्यावेळेला याला वाटतं, जरासंधाला वाटतं ती पळाली, किती घाबरली, तो मोठमोठ्याने हसतो आणि तो गर्वाने फुगून जातो आणि हसतो. म्हणजे या ठिकाणी रसाभास झालेला आहे, तो अपरस आहे. म्हणजे रसाभासाचे 3 प्रकार, उपरस, अनुरस आणि अपरस असे भाग केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण रसमिश्रण, रसाभास आणि हे सर्व आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारे हा जो 51 अध्यायांचा भाग आपण पाहिलेला आहे आणि तो एवढ्या थोड्या वेळेमध्ये आपल्याला सांगणं थोडंसं अवघड आहे. परंतु चांगली गोष्ट हीच आहे की आपल्याला श्रीकृष्णाशी संबंधित संपूर्ण भावाभास आणि भक्ती जे रस आहेत, ते रस हे सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, पाहायला मिळतं. आणि श्रीकृष्णांच्या संबंधातील संपूर्ण भावाभास, रसाभास हे सगळे आपल्या सर्वांना, भक्ती कशी करावी, भक्तिमय सेवेचे नियम काय आहेत, भक्ती करताना कोणते अपराध टाळले पाहिजेत, शुद्ध भक्ती म्हणजे काय, सत्संग, हरिनाम, संकीर्तन, तीर्थक्षेत्रांची भेट, वैष्णवांचा संघ, गुरूंची सेवा, भक्ताविषयींचा उत्सव, भगवंताविषयी उत्सव साजरे करणे, प्रसाद ग्रहण करणे, पूजाविधी कशी असते, वैष्णवांची आचारसंहिता काय आहे, याविषयी सविस्तर माहिती व्हावी आणि आपल्याला या भक्तीची जी वाढ व्हावी, आपल्या भक्तीमध्ये वाढ व्हावी, या माहितीचा उपयोग त्यासाठी आपल्याला व्हावा. आणि या रसामृत सिंधू मधील जो रस आहे, अमृत रूपी रस आहे, त्याचा एक थेंब जरी आपल्याला ग्रहण करायला मिळाला तरी आपलं जीवन धन्य होईल, सार्थक होईल आणि कृष्णाकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला मदत होईल असं मला वाटतं. हरे कृष्ण. धन्यवाद. हरी बोल.